कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का, जेव्हा एखाद्या जवळच्या माणसाला यश मिळालं आणि खरं तर तुम्हाला आनंद व्हायला हवा होता, पण आत कुठेतरी एक बारीकशी टोचणारी भावना उठली? ती भावना शब्दांत मांडता येत नाही किंवा दाखवता येत नाही, पण ती असते शांतपणे आत कुठेतरी. आणि सगळ्यात गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे ती का येते हेच आपल्याला समजत नाही. किंवा असंही होतं, रात्री उशीवर डोकं ठेवलं की मन शांत व्हायला हवं, पण उलट अस्वस्थ होतं. आत काहीतरी सतत कुरतडत राहतं, पण नक्की काय त्रास देतंय हे मात्र स्पष्ट होत नाही. अशा वेळी आपण स्वतःलाच समजावतो, कदाचित माझ्यातच काहीतरी चुकतं, माझा स्वभावच असा आहे किंवा माझं नशीबच असं आहे. आणि एकदा का आपण हे मान्य केलं की मनात हळूहळू निराशा पसरायला लागते. कारण आपल्याला वाटतं स्वभाव कधीच बदलत नाही. पण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्यात एक महत्त्वाची गोष्ट बदलून टाकेल. ती म्हणजे तुम्ही स्वतःकडे पाहण्याची नजर. मी आरजे आणि तुम्ही ऐकत आहात बोलकी पुस्तके. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे जगभरात लाखो लोकांनी वाचलं आहे. हे पुस्तक वाचण्यापूर्वी आणि वाचल्यानंतर माझं जगणंच बदललं असं अनेक जण सांगतात. त्या पुस्तकाचं नाव आहे द करेज टू बी डिसलाइक्ड. लेखक आहेत इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा. हे पुस्तक ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड ॲडलर यांच्या विचारांवर आधारित आहे. ॲडलर यांचे विचार फ्रॉइड आणि युंग यांच्याइतकेच क्रांतिकारी आहेत, पण तरीही खूप कमी लोकांना ते माहीत आहेत. किशिमी आणि कोगा यांनी हेच विचार एका तरुण आणि एका तत्वज्ञ यांच्यातील संवादातून इतक्या सहजपणे मांडले आहेत की ते थेट मनात जाऊन बसतात. आज आपण ऐकणार आहोत या पुस्तकाचं दुसरं प्रकरण, सर्व समस्या या आंतरवैयक्तिक संबंधांच्या समस्या आहेत. चला सुरुवात करूया. या प्रकरणाचं नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल हे माझ्याबद्दल नाही, कारण आपल्याला असं वाटतं की माझ्या समस्या माझ्या आत आहेत, माझ्या भूतकाळात आहेत किंवा माझ्या परिस्थितीत दडलेल्या आहेत. पण याच प्रकरणात अल्फ्रेड ॲडलर एक असा विचार मांडतात जो ऐकल्यावर माणूस विचार करायला लागतो. ते एक साधा प्रश्न विचारतात. कल्पना करा तुम्ही या जगात एकटेच असता, तुमच्याशिवाय दुसरं एकही माणूस नसतं. तर अशा वेळी तुम्हाला न्यूनगंड जाणवला असता का? तुम्हाला लाज वाटली असती का? किंवा तुम्हाला मत्सर झाला असता का? हा प्रश्न ऐकताना सोपा वाटतो, पण थोडा वेळ थांबून प्रामाणिकपणे विचार केला तर त्याचं उत्तर स्पष्ट व्हायला लागतं. आणि गंमत म्हणजे त्या उत्तरातच या संपूर्ण प्रकरणाचं सार दडलं आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. या प्रकरणात पुढे एक असा विचार समोर येतो जो आपण याआधी कधीच ऐकलेला नसतो. तो विचार असा की जे लोक सतत म्हणतात माझ्यावरच सगळ्यात जास्त दुःख आलं आहे, ते नेहमीच खरोखर दुःखी असतात असं नाही. आणि जे लोक मनाशी ठाम समज करून घेतात की मी कमी आहे म्हणून मला काहीच जमणार नाही, तेही प्रत्यक्षात कमी असतातच असं नाही. या दोन्ही परिस्थितींमध्ये एक सूक्ष्म खेळ सुरू असतो. एक असा खेळ जो आपल्याच मनात चालतो पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. जोपर्यंत हा खेळ आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण त्यात नकळत अडकत राहतो. या सगळ्याचं उत्तर एका अत्यंत साध्या पण खोल विचारात दडलं आहे. तो विचार असा, इतरांपेक्षा पुढे जाण्याची स्पर्धा सोडा. फक्त इतकंच ठरवा की काल जिथे होता त्यापेक्षा आज एक पाऊल पुढे जायचं. ऐकायला हे वाक्य खूप साधं वाटतं, पण जर मनापासून जगायला सुरुवात केली तर त्यात आयुष्य बदलण्याची प्रचंड ताकद आहे. कारण त्या एका छोट्या पावलामध्ये तुलना नाही, स्पर्धा नाही, फक्त स्वतःसोबतची प्रामाणिक प्रगती आहे. हे सगळं नेमकं कसं बदलतं आणि सुरुवात कुठून करायची हे आता आपण शांतपणे एकत्र समजून घेऊया. कधी तुम्ही थांबून स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की आपली खरी समस्या नेमकी कुठे आहे? आपण सहज म्हणतो माझ्यात आत्मविश्वास नाही, मला एकटेपणा जाणवतो किंवा मला जगणंच कठीण वाटतं. पण हे बोलताना एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. कल्पना करा तुम्ही या जगात एकटेच असता, आसपास एकही दुसरं माणूस नसतं. तर या भावना तरीही तशाच जाणवल्या असत्या का? ॲडलरच्या मानसशास्त्रातला हा सर्वात धाडसी मुद्दा आहे. लेखक स्पष्टपणे सांगतात की माणसाची प्रत्येक समस्या मुळात आंतरवैयक्तिक संबंधांचीच असते. याचा अर्थ असा की आपण ज्या समस्या अनुभवतो त्या बहुतांश वेळा इतर माणसांशी असलेल्या आपल्या नात्यांमधूनच जन्म घेतात. आपल्या भावना, संघर्ष आणि अस्वस्थता यांच्या मुळाशी कुठेतरी इतर कुणीतरी असतो. एकदा हा दृष्टिकोन समजला की समस्यांकडे पाहण्याची पद्धत बदलू लागते. आपण सहसा समस्यांची कारणं बालपणातील आठवणी किंवा कठीण परिस्थितीत शोधतो. आपल्याला वाटतं ह्याच गोष्टी आपल्याला त्रास देतात. पण ॲडलर म्हणतात की या गोष्टी स्वतःहून कधीच दुखावत नाहीत. त्या तेव्हाच दुखायला लागतात जेव्हा आपण त्यांची इतरांशी तुलना करतो. म्हणजे ज्या क्षणी तुलना सुरू होते त्याच क्षणी वेदना सुरू होते. चला एक साधं उदाहरण घेऊया, न्यूनगंडाचं. कधी ना कधी आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी कमी वाटतंच. उंची कमी असेल, पैसे कमी असतील किंवा यश मिळालं नसेल,
पण हे कमी वाटणं नेमकं कुठून येतं? ते येतं कारण कुठेतरी एक तुलना घडते. आपल्या समोर कुणीतरी असतो जो आपल्यापेक्षा जास्त यशस्वी असतो आणि आपण स्वतःला त्याच्या तुलनेत मोजायला लागतो. जर तो दुसरा माणूसच नसता तर हा न्यूनगंड तरी निर्माण झाला असता का? बहुधा नाही. म्हणजेच न्यूनगंड हा फक्त मीचा प्रश्न नाही, तो मी आणि दुसरा या नात्यातून जन्माला येतो. लेखक हा मुद्दा सुंदरपणे समजावून सांगतात. समजा एखाद्या व्यक्तीची उंची कमी आहे. वास्तवात ती उंची म्हणजे फक्त एक माप असतं, ती स्वतःहून कमी नसते. ती कमी तेव्हाच बनते जेव्हा ती दुसऱ्या कोणाच्या तरी उंचीशी तुलना केली जाते. समस्या उंचीत नाही, समस्या त्या तुलनेत आहे. मग आपल्या आतल्या भावना आणि एकटेपणा या गोष्टी सुद्धा नात्यांशी जोडलेल्या आहेत का? ॲडलर म्हणतात, हो नक्कीच. आपण ज्या भावना अनुभवतो त्या कितीही वैयक्तिक वाटल्या तरी त्यांच्या मुळाशी इतरांशी असलेलं नातं असतंच. एकटेपणा हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. एकटेपणा म्हणजे इतरांची अनुपस्थिती जाणवणं. पण इतरांची अनुपस्थिती जाणवण्यासाठी आधी त्यांच्या उपस्थितीची जाणीव असावी लागते. जर एखादा माणूस जन्मापासूनच एकटा असता तर त्याला एकटेपणा ही संकल्पनाच समजली नसती. नैराश्याबद्दलही हाच नियम लागू होतो. जेव्हा कोणाला वाटतं की मी कोणालाच आवडत नाही, तेव्हा तो माणूस स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तो सतत विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, आणि हळूहळू तो या विचारांत इतका गुरफटतो की त्याला नैराश्य यायला लागतं. मग याचा अर्थ असा का की माणसांपासून दूर राहिलं की समस्या सुटतील? ॲडलर असं मुळीच म्हणत नाहीत. पळून जाण्यात उत्तर नाही, तर नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहण्यात खरं उत्तर आहे. इथे व्हिक्टर फ्रँकल यांचं उदाहरण महत्वाचं आहे. नाझी छळछावणीत असताना त्यांनी पाहिलं की जे लोक टिकून राहिले त्यांच्या मनात कोणाबद्दल तरी प्रेम किंवा नातं जिवंत होतं. त्यांच्याकडे जगण्याचं एक कारण होतं, आणि जे मोडून गेले त्यांच्यासाठी ती नाती तुटली होती. माणसाला जिवंत ठेवणारं किंवा आतून तोडणारं मूळ हे नात्यांमध्येच असतं. आयुष्याचा अर्थ नेहमीच कुणातरी दुसऱ्याशी जोडलेला असतो. आता थोडं स्वतःकडे पहा. जेव्हा रात्री अस्वस्थ वाटतं तेव्हा त्या भावनेच्या आत डोकावून पहा. तिथे बहुतेक वेळा एक माणूस सापडतो. कोणीतरी काही बोललेलं असतं किंवा कोणाकडून अपेक्षित प्रेम मिळालेलं नसतं. हे समजणं दुर्बलतेचं लक्षण नाही, तर ही एक मोठी जाणीव आहे. ज्या क्षणी तुम्हाला कळतं की तुमची पीडा कोणत्या नात्यातून येते, त्या क्षणी तुम्ही त्यावर काम करू शकता. नाहीतर आपण आंधळ्यासारखं स्वतःलाच दोष देत राहतो. ही समस्या माझ्यात नाही तर माझ्या आणि त्या माणसाच्या नात्यात आहे, हे कळणं खूप शक्तिशाली आहे. कारण जे नात्यात निर्माण होतं ते नात्यातच बदलता येतं. आपण स्वतःबद्दल जे काही विचार करतो ते इतरांच्या नजरेतून आलेले असतात. ज्याला कधी प्रेम मिळालं नाही त्याला स्वतःवर प्रेम करणं कठीण जातं. ज्याला सतत तू चुकतोस असं ऐकावं लागलं त्याचा आत्मविश्वास डगमगतो. ही जाणीव आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देते. आपण इतरांसाठी काय आहोत, आपलं वागणं त्यांच्या जगाला कसा आकार देतं हे आपल्याला कळू लागतं. आपण फक्त आपल्या आयुष्याचे प्रेक्षक नसतो, तर इतरांच्या कथेतले पात्रही असतो. ॲडलरचा हा विचार स्वीकारणं म्हणजे एका मोठ्या वास्तवाशी समोरासमोर उभं राहणं. वास्तव हे की आपण एकट्याने जगत नाही आणि एकट्याने बरेही होत नाही. आपलं आयुष्य नेहमीच मी आणि इतर या नात्यांच्या धाग्यांनी विणलेलं असतं. हे सगळं मनात बसायला लागलं की पुढचा प्रश्न उभा राहतो, न्यूनगंड नेमका कसा तयार होतो? तो आपल्याला जगायला कशी मदत करतो किंवा कसा आतून तोडत जातो? याचाच उलगडा आपण पुढे शांतपणे करूया. न्यूनगंड हा शब्द कानावर पडला की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात पहिलीच प्रतिक्रिया येते, हे माझ्याबद्दल नाही. पण थांबून प्रामाणिकपणे पाहिलं तर एक वेगळीच गोष्ट लक्षात येते. बहुतेक वेळा ज्यांच्या मनात हा विचार येतो त्यांच्याच मनात न्यूनगंडाचं एक अतिशय सूक्ष्म रूप दडलेलं असतं. कारण हे माझ्याबद्दल नाही असं म्हणणं म्हणजे काय? ते म्हणजे आपण नकळत स्वतःला त्या शब्दापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच प्रयत्न एक संकेत देतो की आत कुठेतरी ती भावना अजूनही जिवंत आहे. ती कदाचित मोठी नसेल, पण पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. आणि इथूनच तिची खरी सुरुवात होते. लेखक या प्रकरणात अल्फ्रेड ॲडलरच्या विचारांतून 3 अशा गोष्टी सांगतात ज्या एकत्र आल्या की माणसाच्या दुःखाचं संपूर्ण चित्र स्पष्ट दिसतं. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहिली की प्रत्येक समस्या नात्यामधून जन्म घेते. पण या नात्यामध्ये नेमकं असं काय घडतं ज्यामुळे इतकी पीडा तयार होते? ॲडलर सांगतात की याचं उत्तर आपल्या एका चुकीच्या समजुतीत दडलं आहे. ती समजूत म्हणजे जगणं म्हणजे एक शर्यत आहे. आणि हीच समजूत आपल्या अनेक दुःखांची सुरुवात ठरते. कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का की आपण इतरांकडे नेमकं कसं पाहतो? जेव्हा आपण एखाद्याला यशस्वी होताना पाहतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार काय येतो? बहुतेक वेळा तो विचार असा असतो, तो माझ्या तुलनेत कुठे आहे? किंवा मी त्याच्या तुलनेत कुठे उभा आहे? हा विचार इतका आपोआप येतो की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही.
पण जरा खोलात पाहिलं तर हाच विचार उघड करतो की आपण नकळत या जगाकडे स्पर्धेच्या मैदानासारखं पाहत आहोत, जिथे प्रत्येकजण कुणाशी तरी तुलना करून स्वतःची जागा ठरवत आहे. ॲडलर यांच्या मते जेव्हा माणूस जीवनाला फक्त एक शर्यत मानतो तेव्हा एक भयंकर गोष्ट घडते. आपल्या भोवतीचे सगळे माणसं आपोआपच आपले प्रतिस्पर्धी बनतात. प्रतिस्पर्धी म्हणजे असा माणूस जो जर जिंकला तर आपण हरतो, त्याचं यश आपल्यासाठी धोका बनतं आणि त्याची प्रगती आपल्याला अस्वस्थ करते. जिथे आपण प्रत्येक गोष्ट तुलना आणि स्पर्धेतून पाहतो तिथे मन सतत तणावात राहतं. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तेच माणसं आपल्यासाठी नकळत प्रतिस्पर्धी बनतात. मित्राला चांगली नोकरी मिळाली की मनात एक खुपणारी भावना येते. भावाचं घर मोठं झालं की आतून एक अस्वस्थता वाटते. हे दुखणं आपण कुणाला सांगत नाही, पण ते कायम आत खोलवर साठलेलं असतं. जेव्हा आपण जीवनाला स्पर्धा मानतो तेव्हा आपण इतरांच्या आनंदात खरंच आनंद घेऊ शकत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की त्यांचा आनंद म्हणजे आपली पिछाडी आहे. हाच दृष्टिकोन एका विषारी एकटेपणाला जन्म देतो, जिथे माणसं आजूबाजूला असतात पण आपण मनाने पूर्णपणे एकटे असतो. इथे मोझार्ट आणि सालियरी यांचं उदाहरण खूप बोलकं आहे. सालियरी स्वतः प्रतिभावंत संगीतकार होते, पण मोझार्टची अलौकिक प्रतिभा पाहून त्यांना स्वतःबद्दल अपूर्ण वाटू लागलं. सालियरी यांचं आयुष्य या स्पर्धेत वाहून गेलं आणि शेवटी ते कडवटपणात बुडाले. मोझार्टचं यश त्यांना आनंद देऊ शकलं नाही, कारण त्यांनी जीवनाला फक्त स्पर्धा म्हणून पाहिलं होतं. जो माणूस जीवनाला स्पर्धेच्या नजरेने पाहतो तो इतरांच्या यशाने कधीच प्रेरित होत नाही. उलट ते यश त्याला फक्त दुखावते. त्यामुळे तो हळूहळू आतल्या आत बुडत राहतो. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जगणं स्वतःला फक्त दुःख देण्यासाठीच ठरतं. आता येतो ॲडलरचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विचार, न्यूनगंडाबद्दल. न्यूनतेची भावना म्हणजे स्वतः कमी असल्याची जाणीव ही मुळात वाईट नाही. ती स्वाभाविक आहे. ही भावना आपल्याला सांगते की मला अजून वाढायचं आहे, अजून शिकायचं आहे. म्हणजेच अशी भावना प्रेरणेचं बीज आहे. पण जेव्हा ही स्वाभाविक भावना चुकीच्या दिशेने वळते तेव्हा ती न्यूनगंड बनते. न्यूनगंड म्हणजे त्या न्यूनतेच्या भावनेचा वापर एक निमित्त म्हणून करणं. उदाहरणार्थ, मी गरीब आहे म्हणून मी पुढे जाऊ शकत नाही, किंवा मला लहानपणी संधी मिळाली नाही तर आता काय करणार. हे विचार स्वतःच्या प्रेरणेतून आलेले नसून न्यूनगंडाचे प्रकार आहेत. न्यूनगंडाचं सर्वात धोकादायक रूप म्हणजे आपल्यालाच कळत नसतं की आपण त्या न्यूनतेला एक निमित्त म्हणून वापरत आहोत. आपल्याला वाटतं की खरोखरच माझ्याकडे ही कमतरता आहे. ॲडलर सांगतात की जेव्हा न्यूनता एक निमित्त बनते तेव्हा माणूस प्रयत्नांपासून दूर राहतो. तो विचार करतो की जर मी प्रयत्न केला आणि अपयश आलं तर माझं निमित्त कोसळेल. माझा दावा की मी खरोखरच कमी आहे हे उघड होईल. म्हणूनच तो प्रयत्नच टाळतो आणि न्यूनगंड त्याला आतून बांधून ठेवतो. काही माणसांना त्यांच्या समस्या आणि न्यूनतेची गरज असते, कारण जर ती नसती तर जगण्याची खरी जबाबदारी त्यांच्यावर येईल. ही जबाबदारी उचलणं त्यांना खूप जड वाटतं. म्हणून न्यूनगंड हे त्यांच्यासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनतो. तिथे ते म्हणू शकतात, मला जमत नाही, मी अपयशी आहे. हे ऐकायला जड वाटेल, पण हे सत्य आहे. आणि सत्य म्हणूनच आशादायक आहे, कारण जर न्यूनगंड हा फक्त एक निमित्त आहे तर आपण तो सोडूही शकतो. जर तो आपणच निर्माण केला असेल तर त्यापासून मुक्त होणं आपल्याच हातात आहे. मग तुलना सोडायची कशी? स्पर्धेची नजर बदलायची कशी? नात्यांमधून जन्मणाऱ्या समस्या, जीवनाला शर्यत मानण्याची सवय आणि न्यूनगंडाचा निमित्त म्हणून होणारा वापर, या तीनही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ही जाणीव म्हणजेच खऱ्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. या चक्राला तोडण्याचा पहिला मार्ग म्हणजे हे चक्र ओळखणं, आपल्याच मनात त्याला शोधणं. जेव्हा आपण हे चक्र समजतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचं पहिलं पाऊल उचललं जातं. आता तुम्ही स्वतःला विचारू शकता, माझ्या आयुष्यात असा कोणता क्षण आहे जिथे मी जगण्याला फक्त शर्यत मानतो? मी कोणाशी सतत तुलना करत आहे? हे प्रश्न सोपे नाहीत, पण खूप महत्त्वाचे आहेत. जो माणूस हे प्रश्न विचारतो तो स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला तयार होतो. आणि हेच प्रामाणिकपण खऱ्या मुक्तीची सुरुवात आहे. या सगळ्या गोष्टी बदलणं आपल्या हातात आहे. पण हे बदल नेमके कसे घडतात आणि श्रेष्ठत्वाचा गंड यांचा याच्याशी काय संबंध आहे, हेच आपण पुढे अधिक खोलवर समजून घेणार आहोत. कल्पना करा, जर तुम्ही या पृथ्वीवर एकमेव माणूस असता तर तुम्हाला खरोखर कशाची काळजी वाटली असती? पुस्तकात तत्वज्ञ हा प्रश्न थेट त्या तरुणाला विचारतो. तरुण थांबतो आणि विचार करतो, कारण हा प्रश्न वरवर साधा वाटला तरी आत खोलवर काहीतरी हलवून जातो. हा प्रश्न केवळ विचारांचा नाही, तर तो अंतर्मुख होण्याचा एक मार्ग आहे. जगात फक्त तुम्हीच असता तर मी यशस्वी आहे की नाही, हा विचार मनात आला असता का? लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, ही जाणीव झाली असती का? किंवा माझ्याकडे इतकं नाही पण त्याच्याकडे इतकं का आहे?
असं दुःख झालं असतं का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. कारण या सगळ्या विचारांसाठी आणि या सगळ्या पीडेसाठी एक दुसरा माणूस लागतो. तो दुसरा माणूस नसेल तर ही पीडा अस्तित्वात राहूच शकत नाही. म्हणजेच आपल्या दुःखाचं मूळ फक्त स्वतःत नाही, तर ते इतरांशी असलेल्या नात्यामध्ये आहे. इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा हा विचार प्रभावी संवादातून मांडला आहे. तत्वज्ञ तरुणाला सांगतो, तुम्हाला जिथे समस्या आपली वैयक्तिक वाटते तिथे तिची मुळं नेहमी कुठल्या ना कुठल्या सामाजिक संदर्भात असतात. याचा अर्थ असा की एखादी भावना आत जन्म घेते, पण तिचं बीज बाहेरून येतं. माणसांमधून, नात्यांमधून आणि तुलनांमधून. हे समजल्यावर आपण आपल्या दुःखाला स्वतःच्या आत शोधण्याऐवजी नात्यांमध्ये त्याची मुळं शोधायला लागतो. हे समजायला एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या माणसाला वाटतं की माझं शिक्षण पुरेसं नाही. ही जाणीव मनात येते, पण हे विचार नेमकं कुठून येतात? ते येतात कारण समाजात एक मापदंड आहे आणि तिथे तुलना आहे. ज्या जगात शिक्षणाला काहीच महत्त्व नसतं तिथे हा विचार येणारच नाही. म्हणजेच माझ्याकडे पुरेसं नाही ही भावना वैयक्तिक नाही, ती इतरांशी असलेल्या संदर्भातून जन्मते. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण बहुतेक वेळा आपल्या समस्यांना स्वतःच्या वैयक्तिक समस्या समजतो. आपण म्हणतो, हा माझा स्वभावच असा आहे. जणू या गोष्टी आपल्या आत स्वतंत्रपणे वाढत आहेत. पण ॲडलर सांगतात हे खरं नाही. या गोष्टींना नात्यांचं आणि समाजाचं खतपाणी लागतं. इतर लोक, नाती, तुलना आणि प्रतिक्रिया हेच त्या भावनांचा आधार बनतात. जेव्हा तुम्ही हे जाणून घेता की तुमची समस्या नात्यामधून आलेली आहे, तेव्हा एक मोठा भार हलका होतो. कारण आता ती समस्या मी असाच आहे यात अडकलेली नाही. ती एका संदर्भात आहे आणि त्या संदर्भाला आपण बदलू शकतो. नातं बदलता येतं, दृष्टिकोन बदलता येतो आणि जाणीवही बदलता येते. नोबेल विजेते लेखक कावाबाता यासुनारी यांची आठवण इथे येते. त्यांनी आपल्या लेखनात वारंवार एकटेपणाची भावना मांडली आहे. पण त्यांचा एकटेपणा म्हणजे समाजापासून कापले जाण्याची जाणीव होती. ते म्हणायचे, माणसाचं दुखणं कधीच शून्यात नसतं, ते नेहमी एका नात्याच्या सावलीत उभं असतं. त्यांचं हे निरीक्षण ॲडलरच्या विचाराला पुष्टी देतं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर सगळ्या समस्या नात्यांमधून येतात तर याचा अर्थ असा का की आपण त्या बदलू शकत नाही? कारण समाज तर आपल्या हातात नाही. ॲडलर यावर स्पष्टपणे नाही म्हणतात. कारण आपल्याला समाज बदलायचा नाहीये, तर आपलं समाजाशी असलेलं नातं बदलायचं आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. समाज तसाच राहील आणि माणसंही तशीच राहतील. तुलना सुद्धा होतच राहील. पण महत्त्वाचं हे आहे की त्या तुलनेकडे आपण कसं पाहतो. इतरांच्या मतांना आपण आपल्या मनात किती जागा देतो. हे सर्व आपल्या हातात आहे. आणि हेच बदलणं ॲडलरच्या मानसशास्त्राचा खरा गाभा आहे. आंतरवैयक्तिक संबंध हे आपल्या दुःखाचं मूळ आहे, हे मान्य करणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही. हे एक प्रामाणिक आत्मपरीक्षण आहे. आपण जेव्हा म्हणतो की हे माझं नशीब आहे, तेव्हा आपण तिथेच थांबतो. पण जेव्हा आपण म्हणतो की ही पीडा एका विशिष्ट नात्यातून आली आहे, तेव्हा बदलाचा एक दरवाजा उघडतो. हे तत्व रोजच्या आयुष्यात सगळीकडे दिसतं. समजा एखाद्या माणसाला ऑफिसमध्ये खूप ताण येतो. त्याला वाटतं की माझ्यात ताण सहन करण्याची क्षमता नाही. पण त्याच माणसाला त्याच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत तेवढाच ताण येतो का? बहुधा नाही. म्हणजे ताण हा माणसात स्वतः नसून तो त्या परिस्थितीच्या संदर्भात आहे. एखाद्या मुलाला वाटतं की माझं कोणाशीच जमत नाही, पण तोच मुलगा त्याच्या एखाद्या खास मित्रासोबत पूर्णपणे मोकळा असतो. याचा अर्थ असा की कोणाशीच न जमणं हे त्याचं मूलभूत वैशिष्ट्य नाही, तर तो एका संदर्भाचा परिणाम आहे. संदर्भ बदलला की माणूस बदलतो आणि त्याच्या भावनाही बदलतात. मग आपण आपल्या समस्यांना स्वतःच्या वैयक्तिक समस्या का मानतो? याचं एक कारण आहे. जेव्हा आपण म्हणतो मीच असा आहे, तेव्हा आपल्याला परिस्थिती बदलण्यासाठी धडपड करायला नको असते. यात एक प्रकारची सुरक्षितता असते. पण ही सुरक्षितता म्हणजे एक सोनेरी पिंजरा आहे, जो आतून आरामदायी आहे पण तिथे उड्डाण नाही. ॲडलरचा विचार आपल्याला त्या पिंजऱ्याचं दार उघडायला सांगतो. तो म्हणतो तुमची पीडा तुमची एकट्याची नाही, ती एका संदर्भात आहे आणि तो संदर्भ बदलणं शक्य आहे. हे स्वीकारणं म्हणजे एक प्रकारचं धाडस आहे. कारण आता स्वतःला बदलण्याची जबाबदारी आपल्यावर येते. पण हे धाडस नक्की येतं कुठून? आणि आपण कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात? याचं उत्तर पुढे उलगडत जातं, जेव्हा ॲडलर न्यूनगंड आणि श्रेष्ठत्वाचा गंड यांच्यातला फरक स्पष्ट करतात. आणि सांगतात की हे दोन्ही आपल्याला एकाच जाळ्यात कसं अडकवतात. तुम्ही कधी स्वतःला असं म्हटलं आहे का, माझ्याकडे हे नाही म्हणून मला ते जमणार नाही? हे वाक्य किती सहज येतं ना? शिक्षण नाही म्हणून यश नाही, पैसे नाहीत म्हणून संधी नाही किंवा योग्य घराणं नाही म्हणून समाजात स्थान नाही. हे विचार इतके स्वाभाविक वाटतात की आपण त्यांना प्रश्नच विचारत नाही.
पण ॲडलर सांगतात की हे विचार न्यूनतेची भावना नसून हे न्यूनगंड आहेत. आणि या दोन गोष्टींमधला फरक समजणं माणसाच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. न्यूनतेची भावना म्हणजे मी आत्ता तितका चांगला नाही जितका होऊ शकतो. हे एक प्रामाणिक आत्मनिरीक्षण आहे. यात एक जाणीव आहे की अजून वाव आहे आणि वाढण्याची शक्यता आहे. ही भावना माणसाला पुढे खेचते. ती सांगते की अजून काहीतरी बाकी आहे आणि अजून काहीतरी करता येईल. ही भावना निरोगी आहे आणि विकासाची प्रेरणा आहे. पण न्यूनगंड म्हणजे काहीतरी वेगळं आहे. न्यूनगंड म्हणतो मी कमी आहे म्हणून मला काहीही जमणार नाही. इथे न्यूनता प्रेरणा राहत नाही, ती एक भिंत बनते. ते एक निमित्त बनतं जे आपल्याला प्रयत्नांपासून दूर ठेवतं. या दोन गोष्टींमधला फरक सूक्ष्म वाटला तरी आयुष्यावर त्याचा परिणाम प्रचंड मोठा असतो. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. दोन माणसं आहेत आणि दोघांनाही वाटतं की माझं शिक्षण पुरेसं नाही. पहिला माणूस म्हणतो मी जास्त शिकलेलो नाही पण यामुळेच मला अजून मेहनत करायची गरज आहे. हा माणूस न्यूनतेची भावना विकासासाठी वापरतो. दुसरा माणूस म्हणतो मी जास्त शिकलेलो नाही म्हणून मी यशस्वी होऊ शकत नाही, मग प्रयत्न करण्यात काय अर्थ. हा माणूस न्यूनतेला निमित्त बनवतो. परिस्थिती समान आहे पण पहिल्याची नजर त्याला पुढे खेचते आणि दुसऱ्याची नजर त्याला जागीच खिळवून ठेवते. खरे सांगायचे तर हे निमित्त आपण स्वतः कधी कधी ओळखतही नाही. ते इतकं आतापर्यंत जातं की आपल्याला ते खरं वाटू लागतं. पण ॲडलर विचारतात ही वस्तुस्थिती आहे की फक्त एक सबब आहे. जगात अनेक माणसं आहेत ज्यांच्याकडे काहीच नव्हतं पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. थॉमस एडिसन यांचं उदाहरण इथे योग्य ठरेल. एडिसन यांचं बालपण कठीण होतं. शाळेत फक्त काही महिने शिकले कारण शिक्षकांनी त्यांना अयोग्य ठरवलं होतं. घरची परिस्थिती बेताची होती आणि कोणतंही मोठं पाठबळ नव्हतं. जर एडिसन न्यूनगंडाच्या भाषेत विचार करत असते तर ते म्हणाले असते की माझ्याकडे शिक्षण नाही, मी काय करणार. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपली न्यूनता प्रेरणेत रूपांतरित केली. शेकडो अपयशानंतर त्यांनी विजेचा दिवा शोधला आणि जगाला प्रकाश दिला. शिक्षकांच्या शब्दांना त्यांनी कधीही निमित्त म्हणून वापरलं नाही. एडिसन यांच्या गोष्टीत एक सत्य दडलं आहे. न्यूनता ही वस्तुस्थिती असू शकते पण ती निमित्त बनेल की प्रेरणा हे आपल्या निर्णयावर अवलंबून असतं. किशिमी आणि कोगा सांगतात की न्यूनगंड एका विशिष्ट कारणासाठी टिकवला जातो, तो म्हणजे प्रयत्न न करण्याची सोय. जेव्हा आपल्याकडे एक ठोस कारण असतं की माझ्यात हे नाही, तेव्हा आपल्याला प्रयत्न करायची गरज उरत नाही. प्रयत्न केला नाही तर अपयश येत नाही आणि अपयश आलं नाही तर दुःखही होत नाही. म्हणजे न्यूनगंड हा स्वतःला वाचवण्याचा एक मार्ग आहे. हे ऐकायला जड वाटेल पण हे समजणं म्हणजे बदलाचा दरवाजा उघडण्यासारखं आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की मी हे निमित्त वापरतोय तेव्हाच ते सोडणं शक्य होतं. आणि एकदा निमित्त सोडलं की वाढीचा मार्ग मोकळा होतो. तुम्हाला आठवतंय का आपण कधी स्वतःला असं म्हणालो होतो, जर माझ्याकडे हे असतं तर मी ते केलं असतं. जर माझ्याकडे पैसे असते किंवा जर मला योग्य संधी मिळाली असती. हे विचार मनात सहज येतात. पण ॲडलर यांच्या मते हे जर म्हणजे न्यूनगंडाचं सर्वात धोकेदायक रूप आहे. कारण हे जर फक्त एक काल्पनिक भूतकाळ उभं करतं. ही कल्पना आपल्याला सांगते की जे पाहिजे होतं ते मिळालं नाही, मग प्रयत्न कशाला करायचा. यामुळे आपण वर्तमानातले प्रयत्न टाळतो आणि आजचा क्षण वाया घालवतो. हे काल्पनिक जर कधीच खरं होणार नाही म्हणून आपण कायम जागीच राहतो. पण न्यूनतेची निरोगी भावना वेगळी असते. ती सांगते की आत्ता हे नाही पण मिळवता येईल. ही भावना भूतकाळात अडकत नाही, ती आपल्याला भविष्याकडे घेऊन जाते. ती म्हणते मी प्रयत्न केला तर हे बदलू शकेल. ही जादू आपल्याला पुढे नेते. न्यूनगंड थांबवतो आणि न्यूनतेची भावना चालायला लावते. फरक फक्त यात आहे की तुम्ही माझ्याकडे काय नाही यावर लक्ष देता की माझ्याकडे काय असू शकतं यावर. या लहान बदलातच आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद आहे. लेखक सांगतात की न्यूनगंड नेहमी दुसऱ्याशी तुलना केल्यानंतरच तयार होतो. स्वतःला कमी ठरवायला नेहमी एक दुसरा माणूस लागतो. त्याच्याशी तुलना केल्यावर आपली न्यूनता जाणवते आणि जेव्हा आपण ठरवतो की मला काही जमणार नाही तेव्हा तो न्यूनगंड बनतो. म्हणजे न्यूनगंडाचं मूळ सुद्धा नात्यांमध्येच दडलेलं असतं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला जमणार नाही असं वाटतं. आणि पुढचा प्रश्न हा किती खरोखर तुमची मर्यादा आहे की फक्त एक निमित्त. हा प्रश्न विचारणं आणि त्याचं प्रामाणिक उत्तर शोधणं हेच ॲडलरच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आहे. पण न्यूनगंडाच्या पलीकडे अजून एक गुंतागुंतीची गोष्ट आहे, ती म्हणजे श्रेष्ठत्वाचा गंड. तुम्हाला वाटेल न्यूनगंड आणि श्रेष्ठत्वाचा गंड हे वेगळे आहेत. पण ॲडलर सांगतात की हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही आपल्याला एकाच जाळ्यात कसं अडकवतात हे आपण आता पुढे उलगडून पाहणार आहोत.
तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो प्रत्येक भेटीत आपल्या दुखण्याबद्दल बोलतो, आपल्या कठीण आयुष्याबद्दल आणि स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल सांगत राहतो, आणि हे सर्व बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसतंय असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? आपल्याला त्याची काळजी वाटते आणि सहानुभूतीही येते. पण ॲडलर सांगतात की या वागण्यात एक गहन मानसिक सत्य दडलेलं आहे. ते सत्य म्हणजे हे दुखणं सतत दाखवणं हे एक प्रकारचं श्रेष्ठत्व मिळवण्याचं साधन आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रेष्ठत्व आणि दुखणं हे दोन शब्द एकत्र कसे येतात? पण किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. ते सांगतात, जेव्हा एखादी व्यक्ती आपली न्यूनता स्वीकारू शकत नाही तेव्हा ती त्यातून बाहेर पडण्याचा एक वेगळा मार्ग शोधते. ही व्यक्ती स्वतःला असं दाखवते की मी फक्त पीडित नाही, तर मी खास पीडित आहे. मी असाधारण कठीण परिस्थितीतून जात आहे. या प्रक्रियेतून एक विचित्र श्रेष्ठत्व जन्म घेतं. याचा अर्थ असा की माझ्यावर इतरांपेक्षा जास्त कठीण परिस्थिती आली आहे, म्हणून मी विशेष आहे. चला, हे समजून घेण्यासाठी थोडं सखोल जाऊया. आपण आधी न्यूनगंड पाहिला होता, जिथे न्यूनतेचा वापर निमित्त म्हणून केला जातो. पण हा न्यूनगंड जेव्हा जास्त खोलवर जातो तेव्हा तो एका वेगळ्या रूपात समोर येतो. माणूस म्हणतो, माझ्यावर इतकं दुःख आलं आणि इतका अन्याय झाला की माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. हे सांगताना त्याला इतरांची सहानुभूती आणि काळजी मिळते. आणि ही सहानुभूतीच खरोखर पाहिलं तर एक प्रकारचं श्रेष्ठत्व आहे. एक विशेष स्थान जे केवळ माझ्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला असं सांगून मिळवलं जातं. ॲडलर यांच्या मते हे श्रेष्ठत्वाचं अवडंबर म्हणजे न्यूनगंडाचाच एक अवतार आहे. वरवर पाहिलं तर हे दोन्ही वेगळे वाटतात. एकात माणूस स्वतःला कमी म्हणतो तर दुसऱ्यात स्वतःला विशेष पीडित म्हणतो. पण दोन्हींचं मूळ एकच आहे, स्वतःची कमतरता स्वीकारण्याची असमर्थता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शोधलेला एक आडमार्ग. हे वागणं ओळखणं खूप कठीण असतं, कारण ते नेहमी दुःखाच्या आवरणात येतं. आपण अशा माणसाला प्रश्न विचारत नाही, फक्त सहानुभूती दाखवतो. पण किशिमी आणि कोगा यांचा विचार इथे एक प्रश्न उभा करतो, ही सहानुभूती त्या माणसाला खरंच मदत करते का? की ती त्याला त्याच न्यूनगंडात कायमचं अडकवून ठेवते? याचं उत्तर शोधायला एक उदाहरण पाहूया. जर्मन लेखक फ्रान्झ काफ्का यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. त्यांनी आयुष्यभर एक विचित्र दुहेरी व्यक्तिमत्व जगलं. एकीकडे ते महान लेखक होते, ज्यांचं लेखन आजही मनाला हलवून सोडतं. पण दुसरीकडे काफ्का स्वतःबद्दल सतत नकारात्मक बोलत राहिले. त्यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं की मी लिहूच शकत नाही, माझं लेखन निरर्थक आहे, माझ्या मृत्यूनंतर हे सगळं जाळून टाका. या वागण्यात एक खेळ होता, स्वतःला सतत कमी मानणं, पण त्याच वेळी इतरांनी त्यांना थांबवावं आणि सांगावं की तुमचं लेखन महान आहे अशी अपेक्षा ठेवणं. ही सहानुभूती मिळवण्याची एक अप्रत्यक्ष पद्धत होती. काफ्का यांच्या वागण्याला ॲडलरचा विचार चपखल लागू होतो. कधी कधी न्यूनता व्यक्त करणं म्हणजे फक्त नम्रता नसते, तो एक मार्ग असतो ज्याद्वारे माणूस इतरांकडून विशेष लक्ष मिळवतो. ही सहानुभूती एक प्रकारची श्रेष्ठत्वाची भावना बनते की माझ्यावर इतरांपेक्षा जास्त बोजा आहे, म्हणून मी वेगळा आहे. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की ही वागणूक जाणून बुजून कोणाला फसवण्यासाठी नसते. अनेकदा हे अचेतनपणे घडतं. त्या माणसाला खरोखरच दुःख होत असतं, पण तो त्या दुःखाचा वापर ज्या पद्धतीने करतो ती पद्धत त्याला पुढे जाण्याची संधी देत नाही. लेखक म्हणतात की श्रेष्ठत्वाचा आव आणि न्यूनगंड हे दोन्ही एकाच समस्येतून निर्माण होतात. ती समस्या म्हणजे माणूस इतरांशी बरोबरीने उभा राहू शकत नाही. तो एकतर स्वतःला खालचा मानतो किंवा स्वतःला विशेष ठरवतो. या दोन्हीमुळे इतरांशी खऱ्या अर्थाने जोडण्याची क्षमता संपते. रोजच्या आयुष्यात हे अनेक ठिकाणी दिसतं. एखादी व्यक्ती संभाषणात सतत आपले आजार आणि पीडा मांडत राहते. दुसरी व्यक्ती सतत आपलं कठीण बालपण सांगते. तिसरी व्यक्ती वारंवार बोलते की तिच्यावर किती अन्याय झाला. यातलं दुःख खरं असतं, पण ते मांडण्यामागे एक भूमिका असते, माझ्याशी हळूवार वागा, कारण माझी परिस्थिती वेगळी आहे. हे म्हणजे माझं दुखणं तुमच्यापेक्षा जास्त आहे असं सांगून मिळवलेलं श्रेष्ठत्व आहे. श्रेष्ठत्व मिळवण्याचं अजून एक सूक्ष्म रूप म्हणजे मोठ्या माणसांशी स्वतःचा संबंध दाखवणं. एखादा म्हणतो, माझे वडील प्रतिष्ठित व्यक्तीचे मित्र होते किंवा आमच्या घराण्याला मोठी प्रतिष्ठा होती. हे फक्त आठवणी सांगणं नाही, तर हे भूतकाळाच्या श्रेष्ठत्वाने स्वतःच्या न्यूनतेला झाकण्याचं एक तंत्र आहे. ॲडलरच्या मते हे सर्व मार्ग माणसाला विकासापासून दूर ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या न्यूनतेचा आश्रय घेऊन बसतो तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकत नाही. बदलण्यासाठी आणि वाढण्यासाठी अंतर्गत धाडस लागतं, आणि हे धाडस तेव्हाच येतं जेव्हा माणूस त्या सुरक्षित आश्रयातून बाहेर पडतो. किशिमी आणि कोगा यांनी हे खूप नेमकेपणाने सांगितलं आहे.
न्यूनगंड आणि श्रेष्ठत्वाचा आव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हींचं मूळ म्हणजे इतरांशी बरोबरीने उभं राहण्याची असमर्थता. यामुळेच माणूस स्वतःच्या खऱ्या क्षमतेपासून दूर राहतो. एक बाजू अशी आहे जिथे माणूस स्वतःला कमी समजतो आणि दुसरी बाजू अशी जिथे तो वरून बघण्याचा आव आणतो. पण दोन्ही परिस्थितीत तो इतरांशी समान पातळीवर नसतो. हे समजलं की एक मोठा प्रश्न उभा राहतो. खरी बरोबरी म्हणजे काय? इतरांशी समान पातळीवर येणं म्हणजे नक्की काय? आणि त्यासाठी जगण्याची शर्यत सोडायची तर नक्की काय करायचं? ॲडलर यांचं उत्तर अगदी सोपं आणि आशादायक आहे. जीवनात कोणतीही स्पर्धा नाही हे स्वीकारणं म्हणजे खरी मुक्तता आहे. आणि हाच या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो आपण पुढे सखोल समजून घेणार आहोत. एखाद्या मित्राला चांगली नोकरी मिळाली तेव्हा तुम्हाला मनापासून आनंद होतो का? की आत कुठेतरी एक हलकीशी खुपणारी भावना उठते? हा प्रश्न स्वतःला विचारणं सोपं नाही, कारण त्याचं उत्तर नेहमी आपल्याला आवडेलच असं नसतं. पण हाच तो प्रश्न आहे जो ॲडलरच्या एका अतिशय महत्त्वाच्या विचाराचं दार उघडतो. किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात तत्वज्ञाच्या तोंडून एक अतिशय थेट विधान मांडलं आहे. ते म्हणतात, जर तुम्ही प्रत्येक माणसाला आपला प्रतिस्पर्धी मानत राहिलात तर तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकत नाही. सुरुवातीला हे वाक्य साधं वाटतं, पण जेव्हा आपण ते स्वतःच्या आयुष्याशी जोडतो तेव्हा त्याची खोली हळूहळू जाणवू लागते. ॲडलर यांचा विचार असा आहे की माणसं जगाकडे दोन प्रकारे पाहतात. पहिला प्रकार म्हणजे उभी नजर, जिथे कोणी वर असतं आणि कोणी खाली. जिथे आयुष्य म्हणजे एक शिडी असते आणि प्रत्येक माणूस त्या शिडीवर कुठेतरी उभा असतो. तिथे वर जायचं असेल तर दुसऱ्याला खाली ढकलावं लागतं, किंवा किमान दुसऱ्यापेक्षा एक पायरी तरी वर असावं लागतं. या नजरेत प्रत्येक माणूस आपोआप प्रतिस्पर्धी बनतो. पण दुसरी नजर आहे आडवी नजर, जिथे माणसं एकमेकांशेजारी उभी असतात, एकमेकांशी समान पातळीवर, वर खाली नाही तर फक्त एकत्र. ॲडलर सांगतात की खरे नातेसंबंध फक्त या आडव्या नजरेतूनच शक्य आहेत. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण उभ्या नजरेत किती खोलवर रुजलेलो आहोत हे लक्षात आल्यावर आश्चर्य वाटतं. आपण लहानपणापासूनच या उभ्या जगात जगायला शिकतो. शाळेत पहिला नंबर कोण? घरात कोण जास्त कमावतो? समाजात कोण जास्त प्रतिष्ठित आहे? कोणाचं घर मोठं आणि कोणाची गाडी चांगली? हे सगळं उभ्या नजरेचं जग आहे. आणि या जगात वाढलेल्या माणसाला आडवी नजर म्हणजे काय हे समजणं खूप कठीण असतं. लेखक सांगतात की जेव्हा आपण जगाला फक्त स्पर्धा म्हणून पाहतो तेव्हा 3 गोष्टी नक्की घडतात. पहिली गोष्ट, इतरांचं यश आपल्याला दुखवतं. दुसरी गोष्ट, इतरांचं अपयश आपल्याला चांगलं वाटतं. आणि तिसरी गोष्ट, अशा जगात खऱ्या अर्थाने मित्र बनवणं जवळजवळ अशक्य असतं. यावर थोडा विचार करूया. इतरांचं यश आपल्याला दुखवतं हे आपल्याला माहीत आहे, पण इतरांचं अपयश आपल्याला हायसं वाटतं हे आपण फार कमी वेळा कबूल करतो. पण स्पर्धेच्या या जगात जेव्हा प्रतिस्पर्धी पडतो तेव्हा मनात एक विचित्र भावना येते, जणू आपण थोडं पुढे आलो आहोत. एखाद्या सहकार्याला अपयश आलं की क्षणभर आत कुठेतरी बरं वाटतं. हे स्वीकारणं कठीण आहे, पण त्या जगात त्याचं पडणं म्हणजे आपलं उठणं असतं. आणि तिसरी गोष्ट, खरे मित्र बनवणं या स्पर्धेत अशक्य आहे. ॲडलर विचारतात, तुमच्या मैत्रीत खरोखर निखळपणा आहे का? तुम्ही त्या मित्रासमोर पूर्णपणे मोकळे होता का? स्वतःच्या कमतरता सांगताना भीती वाटली नाही का? त्याच्या यशाने तुम्हाला खरोखर आनंद झाला का? जर या प्रश्नांची उत्तरं अवघड वाटत असतील तर समजा की उभ्या नजरेचं जग त्या मैत्रीतही शिरलेलं आहे. आता एक खूप रोचक उदाहरण पाहूया. टेनिसच्या जगात रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल हे 2 मोठे खेळाडू आहेत. त्यांच्यातली स्पर्धा इतिहासातील सर्वात तीव्र स्पर्धा मानली जाते, पण त्याचवेळी त्यांच्यातली मैत्री आणि आदरही तितकाच मोठा आहे. फेडरर जाहीरपणे सांगतात की नदालमुळे मी चांगला खेळाडू झालो. नदाल देखील फेडरर बद्दल असंच बोलतात. मैदानावर ते प्रतिस्पर्धी होते, पण जीवनाकडे ते स्पर्धा म्हणून पाहत नव्हते. स्पर्धा आणि आदर दोन्ही एकत्र शक्य आहेत जर आपण जीवनाला फक्त शिडी मानणं थांबवलं तर. ॲडलर असं म्हणत नाहीत की आयुष्यात स्पर्धा नसावी. ते म्हणतात जगाकडे फक्त स्पर्धेच्या नजरेने पाहणं थांबवा. फेडरर आणि नदालने एकमेकांना कधीच शत्रू मानलं नाही. त्यांना माहीत होतं की दुसऱ्याचं चांगलं खेळणं म्हणजे आपल्यासाठी वाढण्याची एक संधी आहे. हीच आडवी नजर आहे, एकमेकांच्या जवळ राहूनही निकोप स्पर्धा करण्याची कला. लेखक म्हणतात की जेव्हा आपण उभ्या जगातून बाहेर पडतो तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते. इतरांचं यश आपल्याला दुखवत नाही, उलट त्यातून प्रेरणा मिळते. त्यांची प्रगती आपल्याला संधी वाटते, धोका नाही. त्यांचं सुख आपल्याला आनंद देतं. हे झाल्यावर आयुष्य किती हलकं होतं. सतत कोणाशी तरी तुलना करण्याचा ताण गळून पडतो. आणि तेव्हाच खरी मैत्री शक्य होते. कारण मैत्रीसाठी एक अट असते,
त्या माणसाचं भलं झालेलं पाहून आपल्याला खरंच आनंद वाटणं. जर आपण त्याला प्रतिस्पर्धी समजत राहिलो तर हा आनंद कधीच शक्य होणार नाही. पण जर आपण त्याला सोबती मानलं तर त्याचं यश आपलं यश वाटू लागतं. अशा नात्यात एक वेगळाच उबदारपणा असतो. आडव्या नजरेने जगणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. बरेच लोक म्हणतात, जर मी कुणाशी तुलना केली नाही तर मी पुढे कसा जाईन. पण ॲडलर यांचं उत्तर स्पष्ट आहे. ते सांगतात, आडव्या नजरेतही तुलना होते, पण ती इतरांशी नाही. ही तुलना आपण आपल्या कालच्या स्वतःशी करतो. मी काल कुठे होतो आणि आज कुठे आहे, हा प्रश्न प्रगतीचा आहे. पण मी त्याच्यापेक्षा कुठे आहे, हा प्रश्न स्पर्धेचा आहे. स्वतःशी तुलना करताना माणूस वाढतो, पण इतरांशी तुलना करताना माणूस दुखावतो. हे सूत्र जितकं साधं आहे तितकंच ते खोल आहे. जेव्हा माणूस उभ्या जगातून बाहेर पडतो तेव्हा इतर माणसं त्याला शत्रू वाटत नाहीत, तर सोबती वाटतात. त्या सोबत्यांच्या जगात एकटेपणा नसतो, स्पर्धेचा थकवा नसतो आणि इतरांच्या यशाची भीतीही नसते. तिथे असतं फक्त एक शांत आणि समाधानी जगणं. ॲडलर म्हणतात, जर हे विचार आपल्याला बदलायचे असतील तर एक मूलभूत बदल करावा लागतो. तो बदल म्हणजे आपल्या कर्तव्यांशी आणि नात्यांशी आपलं नातं कसं आहे हे समजून घेणं. हे फक्त विचारात राहून चालणार नाही, तर तसं जगणं सुरू करावं लागेल. आणि त्याबद्दल आपण पुढे अधिक खोलवर पाहणार आहोत. काल आणि आज या दोन शब्दांमध्ये एक संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं आहे. ॲडलर यांचा सर्वात महत्त्वाचा संदेश साधा वाटतो, पण तो खूप खोल आहे. ते म्हणतात, इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले व्हा. सुरुवातीला हे वाक्य सोपं वाटतं, पण जेव्हा आपण त्याला आपल्या आयुष्याशी जोडतो तेव्हा लक्षात येतं की हा फरक फक्त शब्दांचा नाही. हा बदल खऱ्या अर्थाने आयुष्य बदलणारा आहे. लेखक पुस्तकात स्पष्टपणे सांगतात की ॲडलर प्रगतीच्या विरोधात नाहीत. ते मेहनत, उत्साह आणि ध्येय या गोष्टींना नाकारत नाहीत. पण ते एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात, ही प्रगती आपण कोणाशी तुलना करून मोजत आहोत? जर उत्तर असेल इतरांशी, तर ती प्रगती थकवणारी आहे, ती आपल्याला सतत दबावात ठेवते. पण जर उत्तर असेल स्वतःशी, तर ती प्रगती प्रेरणा देणारी आहे. प्रत्येक क्षणात आपल्याला हलकं आणि मुक्त वाटू लागतं. एक चित्र मनात आणा. एक माणूस सकाळी उठतो आणि विचार करतो, आज माझा शेजारी काय करतोय, माझा सहकारी कुठे पोहोचला, माझ्या मित्राने काय मिळवलं. संपूर्ण दिवस त्याची नजर इतरांवर असते. तो इतरांपेक्षा थोडा पुढे असतो तर त्याला बरं वाटतं आणि मागे असतो तर त्याचं मन दुखतं. रात्री जेव्हा तो झोपायला जातो तेव्हा तो फक्त थकलेला असतो. तो खऱ्या अर्थाने पुढे गेलेला नसतो. आता दुसरा माणूस कल्पना करा. तो सकाळी उठतो आणि विचार करतो, काल मी कुठे होतो आणि आज मी एक पाऊल पुढे जाऊ शकतो का. त्याचं लक्ष इतरांवर नसतं, तर स्वतःच्या वाढीवर असतं. इतरांचं यश त्याला अडवत नाही आणि कोणाचं अपयश त्याला सुख देत नाही. तो फक्त स्वतःच्या कालच्या रूपाशी बोलत राहतो. तो आज थोडा अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करतो. रात्री जेव्हा तो झोपायला जातो तेव्हा तो थकलेला असतो, पण हा एक अर्थपूर्ण थकवा असतो, कारण तो स्वतःच्या नजरेत थोडा पुढे गेलेला असतो. हा फरक फक्त मनात नाही, तो प्रत्यक्ष आयुष्यातही दिसतो. पहिल्या माणसाची ऊर्जा इतरांना पाहण्यात खर्च होते, मग त्याची स्वतःची वाढ तिथेच थांबते. पण दुसऱ्या माणसाची ऊर्जा स्वतःला घडवण्यात खर्च होते. जिथे ऊर्जा दिली जाते तिथेच वाढ होते. जुदोचे संस्थापक जिगोरो कानो यांची गोष्ट इथे आठवते. कानो यांनी जुदो कलेची निर्मिती करताना एक तत्व मांडलं होतं, ऊर्जेचा सर्वोत्तम वापर. त्यांच्या मते प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी जास्त ताकद लावण्याची गरज नसते, योग्य दिशेने दिलेली ऊर्जा पुरेशी असते. त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं की इतरांशी तुलना करून ऊर्जा वाया घालवू नका. तिचा वापर स्वतःचं तंत्र सुधारण्यासाठी करा. कानो स्वतः आयुष्यभर हेच करत राहिले. ते इतरांना मागे टाकण्यासाठी नाही, तर जुदोची कला परिपूर्ण करण्यासाठी जगले. त्यांच्या आयुष्यात ॲडलरचा विचार स्पष्टपणे दिसतो. ते कधीही विचारत नव्हते की माझ्यापेक्षा कोण जास्त शक्तिशाली आहे. त्यांचं एकच लक्ष होतं, कालच्या माझ्या तंत्रापेक्षा आजचं तंत्र अधिक चांगलं आहे का. हा एकच प्रश्न त्यांना आयुष्यभर पुढे घेऊन गेला. याच विचारामुळे जुदो हा जगातील एक महान कलाप्रकार बनला. लेखक सांगतात की जेव्हा आपण स्वतःशी तुलना करायला लागतो तेव्हा एक जादू घडते. इतर माणसं आपल्याला प्रतिस्पर्धी वाटत नाहीत, तर ती सहप्रवासी वाटायला लागतात. सहप्रवासी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रतिस्पर्धी म्हणजे तो ज्याला हरवायचा आहे आणि सहप्रवासी म्हणजे तो ज्याच्यासोबत आपण एकत्र चालतो. नात्यामध्ये हा फरक खूप मोठा बदल घडवतो. समजा एखाद्या सहकार्याकडे जास्त कौशल्य आहे. उभ्या नजरेत हे आपल्याला धोकादायक वाटतं, पण सहप्रवासी नजरेत ही एक शिकण्याची संधी वाटते.
एखाद्या मित्राला जास्त यश मिळालं तर उभ्या नजरेत आपल्याला मत्सर वाटतो, पण सहप्रवासी नजरेत त्यातून प्रेरणा मिळते. आपल्याला वाटतं की जर त्याला जमलं तर मलाही जमू शकतं. जेव्हा आपण इतरांना सहप्रवासी मानतो तेव्हा त्यांच्यासाठी मनापासून आनंद होणं शक्य होतं. त्यांचं यश आपल्याला ऊब देतं आणि ही ऊब म्हणजेच खऱ्या मैत्रीचं बीज आहे. जिथे इतरांचं चांगलं होताना आपल्याला खरंच बरं वाटतं ती जागा म्हणजे खरं नातं असतं. ॲडलर म्हणतात की स्वतःशी तुलना करणारा माणूस कधीही पराभूत होत नाही, कारण त्याचा प्रतिस्पर्धी तो स्वतःच असतो आणि स्वतःपेक्षा चांगलं होणं नेहमीच शक्य असतं. आज एक छोटं पाऊल पुढे टाकलं तरी तो जिंकतो. उद्या ते पाऊल थोडं मोठं असेल. या प्रक्रियेत थकवा नाही किंवा मत्सर नाही, तिथे असते फक्त एक शांत आणि सातत्यपूर्ण वाढ. याउलट इतरांशी तुलना करणारा माणूस कधीच पूर्णपणे जिंकत नाही, कारण जगात नेहमी कोणीतरी आपल्या पुढे असतंच. तो एकाला मागे टाकतो तर दुसरा आधीच पुढे गेलेला असतो. ही शर्यत कधीच संपत नाही आणि म्हणूनच तो कधीच समाधानी होत नाही. जी माणसं आयुष्यात खरोखर मोठ्या गोष्टी करतात ती इतरांशी स्पर्धा करत नाहीत. ती स्वतःशीच बोलत असतात. ती दररोज स्वतःला विचारतात, आजकालच्या तुलनेत मी थोडं जास्त काम केलं का? आजकालच्या तुलनेत मला थोडं जास्त समजलं का? आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस झालो का? हे प्रश्न लहान वाटले तरी यातूनच मोठ्या गोष्टी घडतात. सहप्रवासी म्हणून जगणं हे स्वतःमध्ये एक मोठं धाडस आहे, कारण आपल्या समाजात उभ्या जगाची सवय खोलवर रुजलेली आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जगता तेव्हा लोक विचारतात की हा माणूस स्पर्धेत का नाही? हा मागे पडेल का? पण ॲडलर सांगतात की जो माणूस स्वतःच्या वाढीवर लक्ष देतो तो कोणाशी स्पर्धा न करताही खूप पुढे जातो, कारण त्याची ऊर्जा विखुरलेली नसते, ती एकाग्र असते. लेखक म्हणतात की जेव्हा माणूस कालपेक्षा आज मी चांगला आहे का हा प्रश्न घेऊन जगतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने जगायला लागतो, कारण तेव्हा प्रत्येक दिवस महत्वाचा होतो. प्रत्येक क्षण स्वतःला घडवण्याची संधी देतो. अशा जगण्यात एक वेगळाच शांत आनंद असतो. हा विचार मनात मुरवून घ्या आणि स्वतःला विचारा, आज मी काल होतो त्यापेक्षा थोडा वेगळा आहे का? हा एकच प्रश्न दररोज विचारणं म्हणजेच आपण ॲडलरच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. या प्रकरणातून आपण हेच शिकलो की जीवन ही स्पर्धा नाही तर तो एक प्रवास आहे. एक प्रश्न विचारतो, तुम्ही एकट्या खोलीत असता तेव्हा तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही एकट्याने बसलेले असता तेव्हा मत्सर जाणवतो का? किंवा एकट्याने काम करत असताना आत्मसन्मान कमी झाल्यासारखं वाटतं का? बहुतेक वेळा या प्रश्नांचं उत्तर नाही असतं, आणि याच उत्तरामध्ये ॲडलरच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराचं बीज दडलेलं आहे. किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात एक महत्त्वाचं निरीक्षण मांडलं आहे. ते सांगतात, माणसाची प्रत्येक मानसिक पीडा, मग ते नैराश्य असो, राग असो किंवा कमी वाटणारा आत्मसन्मान असो, याच्या मुळाशी नेहमी इतर माणसं असतात. ही पीडा एकट्याला होणारं दुखणं नाही, तर ती नात्यांमधून आणि इतरांच्या उपस्थितीतून निर्माण होते. कारण एकट्या माणसाला ना लाज वाटते, ना मत्सर, ना न्यूनता जाणवते. या सगळ्या भावनांसाठी नेहमीच एक दुसरा माणूस लागतो. हे ऐकताना एक गैरसमज होऊ शकतो. अनेकांना वाटतं की नात्यांमधील समस्या म्हणजे फक्त भांडणं किंवा वाद असतात, पण ॲडलर यांनी याचा अर्थ खूप व्यापक पद्धतीने मांडला आहे. त्यांच्या मते कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची उपस्थिती, मग ती प्रत्यक्ष असो किंवा काल्पनिक, तीच खरी समस्यांची जागा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एकटे बसलात आणि मनात येतं, उद्या लोक माझ्याबद्दल काय म्हणतील? त्या विचारातही एक काल्पनिक दुसरा तिथे असतो आणि तोच तुम्हाला दुखवतो. लेखकांनी यासाठी एक सुंदर उदाहरण दिलंय, मंचावर बोलण्याची भीती. अनेक जण म्हणतात की माझ्यात आत्मविश्वास नाही किंवा माझा आवाज चांगला नाही. हे सगळं आपल्याला वैयक्तिक दुखणं वाटतं. पण आता एक विचार करा, त्याच माणसाला एकट्याने खोलीत तासनतास बोलायला सांगितलं तर भीती वाटेल का? बहुतेक वेळा नाही. भीती तेव्हा वाटते जेव्हा समोर प्रेक्षक असतात. म्हणजेच ही भीती आतली नसून ती नात्यांमधून येते. ती एका विशिष्ट संदर्भात जन्म घेते आणि तो संदर्भ म्हणजे इतरांची उपस्थिती. हे उदाहरण वरवर सोपं वाटलं तरी याचा अर्थ खूप खोल आहे. आपण बऱ्याचदा स्वतःला म्हणतो, माझ्यात हे नाही किंवा माझ्या स्वभावात दोष आहे. पण ॲडलर सांगतात की या गोष्टी माझ्यात नाहीत, तर त्या माझ्या आणि इतरांमधील संबंधात आहेत. हा फरक ओळखणं म्हणजे स्वतःबद्दलची समज वाढवणं आहे. याचा एक अत्यंत महत्त्वाचा व्यावहारिक अर्थ आहे. लेखक सांगतात की जर आपल्याला आपल्या समस्या खरंच समजून घ्यायच्या असतील तर फक्त आत डोकावून पाहणं पुरेसं नाही. आपल्याला बाहेरही पाहावं लागेल. आपले संबंध पाहावे लागतील. आपण कोणाशी कसं वागतो आणि कोणाच्या उपस्थितीत कसं बदलतो हे ध्यानपूर्वक पाहावं लागेल. कारण आपली खरी समस्या फक्त माझ्यात काय चुकलं यात नसते, ती इतरांच्या नात्यातून उगम पावते. ॲडलर असं म्हणत नाहीत की आत्मपरीक्षण चुकीचं आहे.
ते म्हणतात की आत्मपरीक्षण तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्यात नातेसंबंधांचा विचार असतो. फक्त आत डोकावलं तर आपल्याला सतत वाटतं की माझ्यात काहीतरी मूलभूत चूक आहे. पण नात्यांचा संदर्भ पाहिला की समजतं की ही समस्या माझी एकट्याची नाही, ती एका विशिष्ट नात्यातून जन्मलेली आहे. आणि हे चांगलं आहे, कारण संदर्भ बदलता येतो. इथे पंडित रविशंकर यांची आठवण येते. त्यांनी सितारवादनाला जागतिक पातळीवर नेलं. एकट्याने रियाज करताना त्यांना कधीही मर्यादा जाणवली नाही. सुरांची धारा त्यांच्याशी सहज वाहत राहायची. पण जेव्हा ते पाश्चात्य संगीतकारांसोबत काम करू लागले तेव्हा एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. भारतीय रागांची भाषा जगापर्यंत कशी पोहोचवायची? हा प्रश्न फक्त संगीताचा नव्हता, हा नात्याचा प्रश्न होता. आणि याच प्रश्नामुळे त्यांना नवीन उंची मिळाली. जॉर्ज हॅरिसनसोबतची मैत्री या दुसऱ्याशी असलेल्या नात्यातूनच जन्मली. पंडित रविशंकर यांचं हे उदाहरण आपल्याला शिकवतं की दुसरा माणूस फक्त दुखण्याचं कारण नसून तो वाढण्याचं कारणही होऊ शकतो. ॲडलरच्या विचाराचं हेच खरं सार आहे. सगळ्या समस्या नात्यामधून येतात, पण याचा अर्थ नात्यांपासून पळून जाणं असा नाही. उलट नात्यांकडे जाणीवपूर्वक पहा आणि त्यांच्यातूनच उत्तर शोधा. हे तत्व रोजच्या आयुष्यात सगळीकडे लागू होतं. समजा एखाद्याला ऑफिसमध्ये राग येतो पण घरी येत नाही, तर राग मनात नसून तो ऑफिसमधल्या संबंधात आहे. एखाद्याला विशिष्ट माणसासमोर बोलताना अडखळायला होतं, तर ते अडखळणं नात्यात आहे. जेव्हा आपण म्हणतो की हे माझ्या स्वभावात आहे तेव्हा निराशा येते. पण जेव्हा आपण म्हणतो की हे संबंधात आहे तेव्हा आशा निर्माण होते. कारण नाती आणि संदर्भ बदलता येतात. लेखक म्हणतात की हे समजणं म्हणजे स्वतःला दोष देणं बंद करणं आहे. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो माझ्यात काहीतरी चूक आहे, पण आता आपण म्हणतो की हे या विशिष्ट नात्यात घडत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते बदलता येतं. हे एक मोठं धाडस आहे, कारण आपल्या समस्येची जबाबदारी घेणं कठीण असतं. पण जेव्हा माणूस म्हणतो की माझ्या दुखण्याचं मूळ कुठल्या नात्यात आहे हे मी शोधणार आहे, तेव्हा तो आपल्या आयुष्याचा खरा मालक बनतो. ॲडलर यांचा हाच उद्देश होता. केवळ ध्यान करून किंवा स्वतःशी बोलून काही होत नाही. आपल्याला विचारावं लागेल, माझ्या कोणत्या नात्यात हे घडतंय? कोणाच्या उपस्थितीत मी असा वागतोय? कोणाची काल्पनिक नजर मला अडवते? ही साधी प्रश्नमालिका म्हणजेच खरं आत्मपरीक्षण आहे. जेव्हा आपल्याला हे उत्तर मिळतं तेव्हा एक दरवाजा उघडतो. तो दरवाजा आपल्याला सांगतो की ही समस्या माझ्यात नाही, ही एका संदर्भात आहे. आणि त्या संदर्भाला बदलणं शक्य आहे. तो बदल कसा करायचा आणि त्यासाठी कोणतं पाऊल उचलायचं हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. आपण सगळ्यांनी कधी ना कधी असं म्हटलंय, माझ्याकडे हे नाही त्यामुळे मला ते जमणार नाही. हे वाक्य किती सहज सुचतं, नाही का? आणि बोलताना आपल्याला खरंच असं वाटतं की आपण एक प्रामाणिक गोष्ट सांगतोय. आपण आपली मर्यादा मान्य करतोय. पण ॲडलर एक अत्यंत धाडसाचा प्रश्न विचारतात, खरंच ही मर्यादा आहे की फक्त एक निमित्त? किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा हा विचार मांडताना एक महत्वाचा फरक स्पष्ट केला आहे. न्यूनतेची भावना आणि न्यूनगंड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण बहुतेक लोकांना या दोन्ही एकसारख्या वाटतात. म्हणूनच ते न्यूनतेच्या भावनेलाही शत्रू मानतात. ॲडलर मात्र स्पष्ट सांगतात की न्यूनतेची भावना ही शत्रू नाही. ते एक इंजिन आहे, आपल्याला पुढे नेणारी शक्ती आहे. ती फक्त तेव्हाच शत्रू बनते जेव्हा आपण तिला निमित्त म्हणून वापरतो, आपल्या बहाण्यांसाठी आणि आपली अडचण सिद्ध करण्यासाठी. हा फरक समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण पाहूया. दोन माणसं आहेत, दोघांनाही व्यवस्थित औपचारिक शिक्षण मिळालेलं नाही. पहिला माणूस म्हणतो, माझ्याकडे चांगलं शिक्षण नव्हतं म्हणून मी व्यवसाय करू शकत नाही. हीच गोष्ट म्हणजे न्यूनगंड. न्यूनतेची भावना इथे निमित्त बनली आहे, प्रयत्न करण्यापासून दूर राहण्याचं आणि स्वतःला त्या जागी अडकवून ठेवण्याचं. आता दुसरा माणूस पाहूया. तोही तशाच परिस्थितीत आहे, पण तो म्हणतो, माझ्याकडे चांगलं शिक्षण नव्हतं म्हणूनच मला आता आणखी शिकायला हवं. हीच निरोगी न्यूनतेची भावना आहे. इथे न्यूनता फक्त अडथळा नाही, तर ती दिशादर्शक बनली आहे. पुढे जाण्याचं आणि बदलण्याचं कारण बनली आहे. परिस्थिती सारखीच आहे, दोघांच्याही हातात नव्हतं हे शब्द आहेत. पण एकाच्या वाक्याचा शेवट नाही वर होतो आणि दुसऱ्याचा शेवट हवं वर होतो. याच दोन शेवटांमध्ये आयुष्याच्या दोन वेगळ्या दिशा दडलेल्या आहेत, एक अडकलेली आणि दुसरी पुढे जाणारी. खरे सांगायचे तर बऱ्याच जणांना न्यूनतेची भावना नेहमीच वाईट वाटते. आपण लहानपणापासूनच शिकतो की काही कमी आहे म्हणजे ते चुकीचं आहे. पण ॲडलर यांचं म्हणणं वेगळं आहे. न्यूनतेची भावना स्वाभाविक आहे आणि ती उपयुक्तही आहे. ही जाणीव नसेल तर माणूस कधीच खऱ्या अर्थाने वाढणार नाही. कारण वाढण्याची इच्छा तेव्हाच येते जेव्हा आपण म्हणतो की अजून अधिक चांगलं होता येईल. एखाद्या लहान मुलाचा विचार करा. त्याला विचारलं की तुला मोठं व्हायचं आहे का?
तो म्हणतो हो. का? कारण त्याला जाणवतं की आता तो लहान आहे. मोठं होणं म्हणजे अधिक शिकणं आणि अधिक चांगलं जगणं. हीच न्यूनतेची भावना त्याला पुढे नेते आणि प्रयत्न करायला लावते. पण जर तोच मुलगा म्हणाला की मी लहान आहे, त्यामुळे मला काहीच जमणार नाही आणि मी प्रयत्न करणार नाही, तर बघा, तीच भावना आता न्यूनगंडात बदलली आहे. एकच परिस्थिती, पण दोन वेगळ्या दिशा. एक पुढे नेते आणि दुसरी जागीच थांबवून ठेवते. आता एक वेगळ्या क्षेत्रातील उदाहरण पाहूया. नेल्सन मंडेला. तुरुंगात घालवलेल्या 27 वर्षांत त्यांना सतत एक जाणीव होती की आपल्याकडे जे नाही ते मिळवायचं आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्य नव्हतं, सत्ता नव्हती आणि साधनंही नव्हती. पण त्यांनी या न्यूनतेला कधीच निमित्त म्हणून वापरलं नाही. उलट त्यांनी ती न्यूनता एक इंधन म्हणून वापरली. अधिक शिकण्यासाठी आणि स्वतःला तयार करण्यासाठी. तुरुंगातून बाहेर आल्यावर ते असे नेते बनले ज्यांनी देशाला नव्याने घडवलं. जर त्यांनी म्हटलं असतं की माझ्याकडे हे नाही, त्यामुळे मी काय करणार, तर इतिहास पूर्णपणे वेगळा असता. मंडेला यांच्या गोष्टीतून एक सत्य समजतं. न्यूनता ही फक्त एक वस्तुस्थिती असू शकते, पण ती निमित्त बनेल की प्रेरणा, हे सर्वस्वी त्या माणसाच्या निर्णयावर अवलंबून असतं. आणि हा निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक माणसात आहे. लेखक म्हणतात की लोकांची न्यूनता ही त्यांची मर्यादा नसून ते त्यांनी निवडलेलं एक निमित्त आहे. हे ऐकायला थोडं जड वाटेल, पण हे मुक्त करणारं आहे. कारण जे आपण निवडलेलं आहे ते आपण बदलूही शकतो. जेव्हा न्यूनता निमित्त बनते तेव्हा ती सहसा भूतकाळाशी जोडली जाते. उदाहरणार्थ, माझ्या घरची परिस्थिती बेताची होती किंवा लहानपणी संधी मिळाली नाही. भूतकाळ बदलत नाही, हे सत्य आहे. म्हणूनच जेव्हा आपण न्यूनतेला भूतकाळाशी जोडतो तेव्हा ती न बदलणारी वाटते. तिथेच न्यूनगंड घट होतो. पण जेव्हा न्यूनतेची भावना निरोगी असते तेव्हा ती वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडलेली असते. उदाहरणार्थ, माझ्याकडे आत्ता हे नाही पण मी ते मिळवू शकतो. भविष्य नेहमी उघडं असतं आणि तिथे बदलण्याची शक्यता असते. हीच निरोगी न्यूनतेची खरी शक्ती आहे. न्यूनगंडात माणूस सतत इतरांशी तुलना करतो की मी त्याच्यापेक्षा कमी आहे. पण निरोगी भावनेत माणूस स्वतःशी बोलतो की मी आत्ता जितका आहे त्यापेक्षा अधिक चांगलं होता येईल. पहिल्यात इतरांची नजर असते आणि दुसऱ्यात स्वतःची. स्वतःच्या नजरेतून जगणारा माणूस स्वतःच्या वाढीचा मार्ग लवकर ओळखतो. ॲडलर लोकांना हे सांगत नाहीत की तुमच्यात काहीतरी चुकीचं आहे. ते सांगतात की तुमच्यात जे कमी वाटतंय ते तुमच्या दृष्टिकोनामुळे कमी बनलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हीच ते बदलू शकता. हा विचार मुक्तीचा आहे. आयुष्यात न्यूनता असणं हे मानवी लक्षण आहे आणि ती न्यूनता विकासाची प्रेरणा असणं हे माणसाचं खरं बळ आहे. जोपर्यंत ती प्रेरणा आहे तोपर्यंत माणूस प्रगती करतो. पण जेव्हा ती निमित्त बनते तेव्हा माणूस त्याच जागी थांबतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मी माझ्याकडे नाही त्यामुळे जमणार नाही या साच्यात ठेवली आहे? आणि आता विचार करा, ती खरंच तुमची मर्यादा आहे की फक्त एक निमित्त जो तुम्ही स्वतःचं निवडला आहे? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे, पण तोच अस्वस्थपणा बदलाची सुरुवात असतो. न्यूनतेच्या भावनेशी जोडलेला अजून एक महत्वाचा विचार म्हणजे आपण आपल्या कर्तव्यांकडे कसं पाहतो. हे समजल्यावर स्वतःच्या आयुष्याशी जुळण्याचा मार्ग हळूहळू स्पष्ट होईल. आपण नेहमी समजतो की जो माणूस स्वतःला सगळ्यांपेक्षा चांगलं समजतो, जो इतरांना कमी लेखतो आणि स्वतःची स्तुती सतत करत राहतो, तो माणूस श्रेष्ठत्वाच्या गंडात आहे. पण ॲडलर यांचा विचार थोडा वेगळा आणि धक्कादायक आहे. ते म्हणतात की मी सगळ्यांत जास्त दुःखी आहे असं सांगणं हे सुद्धा एक प्रकारचं श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे. पहिल्यांदा ऐकताना आश्चर्य वाटतं, नाही का? दुखणं आणि श्रेष्ठत्व हे दोन शब्द एकत्र कसे येतात? आता आपण हे हळूहळू समजून घेऊया. किशिमी आणि कोगा यांनी हे विचार खूप सखोलपणे उलगडले आहेत. ते सांगतात, जे लोक आपली न्यूनता थेट मान्य करू शकत नाहीत ते एक उलटा रस्ता निवडतात. ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की मी विशेषतः दुर्दैवी आहे किंवा मी असाधारण पीडित आहे. आणि यातूनच जन्म घेतो एक विचित्र आणि अदृश्य श्रेष्ठत्वाचा गण. माणूस म्हणतो, माझ्यावर इतरांपेक्षा जास्त कठीण प्रसंग आले आहेत म्हणून मी वेगळा आहे आणि मी विशेष आहे. हे समजायला थोडं खोलवर जावं लागतं. सामान्यतः आपण श्रेष्ठत्वाचा गण म्हणजे अहंकार मानतो. मी हुशार आहे किंवा माझ्यासारखं कोणी नाही अशा वागण्याला आपण अहंकार म्हणतो. पण ॲडलर सांगतात की याचं आणखी एक रूप आहे. हे रूप आहे दुखण्यातून किंवा कमतरतेतून मिळवलेलं विशेष स्थान. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मी सगळ्यात जास्त त्रास सोसला आहे तेव्हा त्याचा अर्थ असतो की माझ्यावर इतरांपेक्षा जास्त ओझं आहे. आणि हे ओझं सांगणं म्हणजेच एक प्रकारचं विशेष स्थान मागणं आहे. आता एक प्रश्न, हे वागणूक खोटं असतं का? नाही. त्या माणसाचं दुखणं खरं असतं आणि त्याचा त्रासही खरा असतो.
पण ॲडलर सांगतात की त्या खऱ्या दुखण्याचा वापर कसा केला जातो हे जास्त महत्वाचं आहे. जेव्हा दुखणं सांगण्याचा उद्देश इतरांकडून सहानुभूती मिळवणं, विशेष वागणूक मिळवणं किंवा माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका हे सांगणं असतो, तेव्हा ते दुखणं एक साधन बनतं. आणि साधन म्हणून वापरलेलं दुखणं श्रेष्ठत्वाच्या गंडाचं एक रूप आहे. लेखकांनी एक बोलकं उदाहरण दिलं आहे. एखादी व्यक्ती संभाषणात सतत आपलं कठीण आयुष्य सांगत राहते. ती सांगते की माझ्यावर किती अन्याय झाला आणि माझ्यासारखं वाईट दुसऱ्या कोणासोबत घडलं नाही. ही व्यक्ती एक अपेक्षा बाळगते की इतरांनी तिला विशेष लक्ष द्यावं आणि सहानुभूती दाखवावी. ही सहानुभूती मिळवणं म्हणजे एक प्रकारची मान्यता मिळवणं आहे. आणि ही मान्यता म्हणजेच एक श्रेष्ठत्व आहे की माझं दुखणं इतरांपेक्षा खास आहे. इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. दुखणं सांगणं चुकीचं आहे का? जवळच्या माणसांशी मन मोकळं करणं म्हणजे आपण गंडात अडकतो का? ॲडलर इथे एक नेमका फरक दाखवतात. दुखणं बोलणं आणि दुखणं दाखवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दुखणं बोलणं म्हणजे एखाद्या विश्वासू व्यक्तीसमोर प्रामाणिकपणे परिस्थिती सांगणं. यात स्वतःला समजून घेण्याची आणि बाहेर पडण्याची इच्छा असते. दुसरीकडे दुखणं दाखवणं म्हणजे प्रत्येक संधीला लोकांसमोर त्याच दुःखाची कथा सांगत राहणं. यात हेतू फक्त सहानुभूती मिळवणं असतो. पहिल्यात माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण दुसऱ्यात स्वतःला दुःखात अडकवून ठेवतो. इटालियन लेखक दांते अलिघिएरी यांची गोष्ट इथे आठवते. दांते यांना त्यांच्या शहरातून हद्दपार करण्यात आलं होतं. तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि वेदनादायक होता. पण दांते यांनी त्या दुःखाचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी केला नाही. त्यांनी त्या वेदनेला एक संधी मानलं आणि डिवाइन कॉमेडी सारख्या महान महाकाव्याला जन्म दिला. दांते यांनी दुःख बोललं, पण ते दाखवलं नाही. त्यांनी त्या वेदनेतून काहीतरी शाश्वत आणि अर्थपूर्ण निर्माण केलं. त्यांच्या या गोष्टीतून ॲडलरचा विचार स्पष्ट होतो. दुःख हे एक वास्तव आहे आणि त्या वास्तवाचं काय करायचं हे सर्वस्वी माणसाच्या हातात असतं. किशिमी आणि कोगा यांनी एक महत्वाचं सत्य उलगडलं आहे. दिखाऊ श्रेष्ठत्व हे खरं तर खोल न्यूनतेचं एक रूप असतं. एखादा माणूस सतत स्वतःची स्तुती करतो तेव्हा तो खरंच श्रेष्ठ नसतो, तर तो इतरांकडून मान्यता मागत असतो. तसंच एखादा माणूस सतत दुःख सांगत राहतो तेव्हा तो सहानुभूती मिळवून विशेष बनण्याचा प्रयत्न करत असतो. दोन्हींचं मूळ एकच आहे, मला स्वीकारा आणि माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला वाटतं की कोणीतरी मला विशेष समजावं, पण ॲडलर सांगतात की जेव्हा ही इच्छा प्रबळ होते आणि माणूस आपलं कमनशीब साधन म्हणून वापरू लागतो तेव्हा तो एका चक्रात अडकतो. कारण सहानुभूती कधीच कायम टिकत नाही आणि जेव्हा ती संपते तेव्हा माणसाला आणखी मोठं दुःख दाखवावं लागतं. श्रेष्ठत्वाच्या गंडाचं अजून एक रूप म्हणजे आपल्या भूतकाळातल्या संघर्षाला खूप वाढवून सांगणं. एखादा माणूस सतत आपल्या कठीण बालपणाची गोष्ट इतक्या तीव्रतेने सांगतो की तीच त्याची ओळख बनते. तो माणूस त्या संघर्षातून बाहेर पडत नाही, तर त्यात कायमचा अडकतो. कारण ती ओळख सोडणं त्याला स्वतःला विसरण्यासारखं वाटतं. ॲडलर म्हणतात, हे सगळं घडतं कारण माणूस इतरांशी बरोबरीने उभं राहायला घाबरतो. बरोबरीने उभं राहणं म्हणजे मी जसा आहे तसा आहे आणि मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यात कोणतंही कवच नसतं, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून इतरांशी समान पातळीवर संवाद साधणं असतं. ही जाणीव साधी वाटली तरी हीच खरी ताकद आहे. कारण यातूनच खरा आत्मविश्वास आणि प्रगतीचा मार्ग मिळतो. श्रेष्ठत्वाचा गंड आणि न्यूनगंड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही परिस्थितीत माणूस इतरांशी खऱ्या अर्थाने जोडला जात नाही. तो फक्त श्रेष्ठाची किंवा पीडिताची भूमिका बजावत असतो. खरं जगणं हे भूमिकेत नसतं, तर ते स्वतःमध्ये असतं. या गंडामधून बाहेर पडणं म्हणजे नक्की काय आणि ॲडलर यांच्या या विचारांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे आपण पुढे अधिक स्पष्टपणे पाहणार आहोत. एक डॉक्टर आणि एक चित्रकार एकाच खोलीत बसले आहेत. डॉक्टर आजारी माणसांना बरे करतो आणि चित्रकार रिकाम्या कॅनव्हासवर सुंदर जग उभं करतो. आता विचार करा, या दोघांत कोण श्रेष्ठ आहे? हा प्रश्न विचारल्यावर बहुतेकांचा थोडा गोंधळ होतो. आपण उत्तर शोधू लागतो की कोणाचं काम जास्त महत्वाचं आहे किंवा कोणाचं जगणं जास्त अर्थपूर्ण आहे. खरं तर हा प्रश्न विचारणं म्हणजेच उभ्या जगात जगणं होय. किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा एक महत्वाचा विचार मांडला आहे, उभी नाती आणि आडवी नाती. उभ्या नात्यात माणसं एकमेकांकडे नेहमीवर किंवा खाली अशा नजरेने पाहतात. कोण जास्त कमावतो, कोण जास्त शिकलेला आहे किंवा कोण जास्त यशस्वी आहे, हे सारे प्रश्न उभ्या नात्याशी जोडलेले आहेत. जिथे मोजमाप सुरू होतं तिथे स्पर्धा जन्म घेते. माणसं नेहमी एकमेकांना तुलनेत मोजत राहतात. याच मोजणीमुळे आयुष्यात एक तणाव आणि कधीही न संपणारी शर्यत सुरू राहते. आडव्या नात्यात मात्र गोष्ट वेगळी असते. इथे माणसं एकमेकांशेजारी उभी असतात, वर नाही किंवा खाली नाही. ती वेगळी आहेत, त्यांची कौशल्ये वेगळी आहेत आणि त्यांची ध्येयही वेगळी आहेत.
पण माणूस म्हणून ती समान आहेत. उदाहरणार्थ, डॉक्टर आणि चित्रकार यांचं काम वेगळं आहे, मार्ग वेगळा आहे, पण माणूस म्हणून दोघेही सारखेच मौल्यवान आहेत. ही जाणीव म्हणजेच आडव्या नात्याचा पाया आहे. इथे तुलना नाही किंवा स्पर्धा नाही, फक्त एकमेकांबद्दल आदर आणि समानतेची जाणीव आहे. किशिमी आणि कोगा यांनी स्पष्ट केलं आहे की आडव्या नात्याचा अर्थ फरक नाकारणं असा होत नाही. डॉक्टर आणि चित्रकार यांची कौशल्ये वेगळी आहेत हे सत्य आहे. एक विद्यार्थी गणितात हुशार असतो तर दुसरा भाषेत. ॲडलर हे फरक नाकारत नाहीत, पण ते सांगतात की फरक असणं आणि त्या फरकाच्या आधारे कोणीतरी श्रेष्ठ ठरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फरक ही वास्तविकता आहे, तर श्रेष्ठता ही केवळ आपली एक मांडणी आहे. हे समजायला एक जिवंत उदाहरण पाहूया. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची कहाणी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आणि त्यांचं औपचारिक शिक्षणही मर्यादित होतं. जेव्हा रामानुजन केम्ब्रिजला पोहोचले तेव्हा तिथे जगातील सर्वश्रेष्ठ गणितज्ञ G.H. हार्डी काम करत होते. उभ्या जगाच्या नजरेत रामानुजन त्या वातावरणात खूप खाली होते, पण हार्डी यांनी त्यांना उभ्या नजरेने पाहिलं नाही. त्यांनी रामानुजनमध्ये गणिताची एक अलौकिक समज पाहिली. हार्डी यांनी रामानुजनशी आडव्या नजरेने म्हणजेच बरोबरीने काम केलं. रामानुजन आणि हार्डी यांच्या नात्यात एक सुंदर सत्य दडलेलं आहे. जर हार्डी यांनी उभ्या नजरेने पाहिलं असतं तर इतिहास वेगळा झाला असता, पण त्यांनी आडव्या नजरेने पाहिलं की हा माणूस वेगळा आहे आणि त्याच्याशी बरोबरीने काम करायचं आहे. या नजरेमुळे दोघांनाही असं यश मिळालं जे एकट्याने कधीच शक्य नव्हतं. लेखक सांगतात की उभी विचारसरणी म्हणजेच स्पर्धा, मत्सर आणि असमाधानाचं मूळ आहे. समजा दोन मित्र एकाच वर्गात आहेत. एकाला परीक्षेत चांगले गुण मिळाले. उभ्या नजरेत हे दुसऱ्या मित्रासाठी धोका असतो. मित्र पुढे गेला म्हणजे आपण मागे पडलो असं त्याला वाटतं. यामुळे त्याला आनंद होण्याऐवजी मत्सर वाटू लागतो. पण आडव्या नजरेत पाहिलं तर काही वेगळं दिसतं. त्या विद्यार्थ्याला वाटतं की मित्र त्याच्या वाटेवर पुढे गेला आणि मी माझ्या वाटेवर जाईन. त्याचं यश माझ्या यशावर परिणाम करत नाही. आपण वेगवेगळ्या वाटांवर पण बरोबरीने चालत आहोत. ॲडलर सांगतात की यासाठी एक मूलभूत बदल हवा असतो. आपण आपल्या कालच्या स्वतःशी तुलना करायला शिकायला हवं. इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करणं थांबवा. फक्त कालच्या तुलनेत आपण आज थोडे चांगले झालो का हाच खरा मापदंड आहे. जेव्हा आपण हे शिकतो तेव्हाच आपल्याला आडव्या नात्याची खरी ताकद अनुभवता येते. उभ्या नजरेचा सर्वात मोठा धोका हा की आपण कोणाचाही आनंद साजरा करू शकत नाही. कारण उभ्या जगात दुसऱ्याचा आनंद म्हणजे आपली पिछाडी वाटते. कोणाला प्रमोशन मिळालं किंवा कोणाचं लग्न झालं तर आपण मनापासून खुश होऊ शकत नाही. माझी वेळ कधी येणार असा विचार सतत मनात येतो. पण आडव्या नजरेत ही दृष्टीच बदलते. तो माणूस त्याच्या मार्गावर पुढे जाईल आणि मी माझ्या मार्गावर चालत राहीन. त्याचा प्रवास आणि माझा प्रवास वेगळे असले तरी दोन्ही मौल्यवान आहेत. मगच इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं शक्य होतं. लेखक म्हणतात की आडव्या नात्यात जगणं म्हणजेच इतरांच्या यशाची भीती वाटणं थांबवणं. कारण यश ही शिडी नाही तर तो एक विस्तार आहे. प्रत्येक माणूस स्वतःची वाट रुंद करत असतो. एखाद्याची वाट रुंद झाल्याने दुसऱ्याची वाट अरुंद होत नाही. हे तत्व फक्त व्यक्तींपुरतं मर्यादित नाही तर ते देशांच्या आणि संस्कृतींच्या नात्यामध्येही लागू होतं. उभ्या विचारात आपल्याला एक संस्कृती श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ वाटते, पण आडव्या विचारात आपण समजतो की दोन्ही संस्कृती आपापल्या जागी मौल्यवान आहेत. इतिहासात अनेक संघर्ष उभ्या विचारामुळे झाले तर संवाद आणि प्रगती ही आडव्या विचारामुळे साधली गेली. ॲडलर यांचा हा विचार रोजच्या आयुष्यात उतरवण्यासाठी एक सोपं साधन आहे. जेव्हा कोणाबद्दल मनात विचार येईल तेव्हा स्वतःला विचारा, मी या माणसाला शिडीवर मोजतोय की त्याला माझ्या शेजारी चालणारा सोबती मानतोय? या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला सांगेल की तुम्ही उभ्या जगात आहात की आडव्या जगात. आडवं जग म्हणजे जिथे माणूस प्रतिस्पर्धी नाही तर सहप्रवासी आहे. जिथे इतरांचं यश धोका नसून प्रेरणा आहे. हे जग उभारण्यासाठी जगाला बदलायची गरज नाही, फक्त स्वतःची नजर बदलायची आहे. नजर बदलण्यासाठी ॲडलर जे सांगतात ते आपल्याला जीवनातील कर्तव्यांकडे नेतं. आयुष्यातील ही कर्तव्ये कोणती आहेत आणि त्यांच्याशी आपलं नातं कसं असावं हे आपण पुढे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया. 2 धावपटू आहेत. दोघेही त्याच ट्रॅकवर, त्याच सूर्यप्रकाशात आणि त्याच थकव्यासह धावत आहेत. पहिला धावपटू सतत आजूबाजूला पाहतो, शेजारी कोण पुढे गेला आहे किंवा मागे कोण जवळ येत आहे. त्याची नजर स्वतःकडे नाही तर इतरांकडे आहे. तो आपल्या क्षमतेपेक्षा बाहेरील तुलना पाहत राहतो. दुसरा धावपटू मात्र फक्त स्वतःकडे लक्ष देतो. काल मी किती वेळात धावलो होतो आणि आज त्या वेळेत मी एक क्षण तरी कमी करू शकेन का? त्याची नजर बाहेर नाही तर आत आहे, स्वतःच्या प्रगतीकडे आणि स्वतःच्या सामर्थ्याकडे.
शर्यत संपल्यावर पहिला धावपटू जिंकला तरीही अस्वस्थ असतो, दुसरा मात्र थकलेला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान असतं, मग तो तिसरा का नसो. किशिमी आणि कोगा यांनी पुस्तकात ॲडलरचा हा विचार खूप खोलवर मांडला आहे. ॲडलर म्हणतात की श्रेष्ठ होण्याची इच्छा ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे आणि ती स्वाभाविक आहे. आपण जन्मतःच पुढे जायचं, वाढायचं आणि अधिक शिकायची इच्छा घेऊन येतो. ही इच्छा नाकारण्यात काहीच अर्थ नाही, पण ॲडलर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात, ही इच्छा नक्की कुठे लागू होते? मी इतरांपेक्षा श्रेष्ठ होऊ इच्छितो की कालच्या स्वतःपेक्षा अधिक चांगलं होऊ इच्छितो? हा फरक सुरुवातीला छोटा वाटतो, पण याचा परिणाम आपल्या संपूर्ण जगण्यावर होतो. जेव्हा आपली इच्छा फक्त इतरांपेक्षा पुढे जाण्याची असते तेव्हा माणूस कधीच शांतपणे विश्रांती घेऊ शकत नाही, कारण जगात नेहमी कोणीतरी आपल्या पुढे असतंच. आज एकाला मागे टाकलं की उद्या दुसरा समोर येतो आणि हे चक्र कधीच संपत नाही. या चक्रात सतत तणाव असतो, कारण प्रतिस्पर्धी नेहमीच एक धोका वाटत असतो. पण जेव्हा आपली स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असते तेव्हा संपूर्ण तणाव संपून जातो. आता फक्त एकच माणूस उरतो, कालचा मी, आणि आज मी कालच्या तुलनेत थोडासा बदल करून पुढे जाऊ शकतो. ही शक्यता कधीच संपत नाही. यातूनच एक वेगळा उत्साह निर्माण होतो जो आपल्याला थकवत नाही, तर फक्त जगायला आणि वाढायला प्रेरित करतो. इथे एक प्रश्न येतो की जर आपण इतरांशी स्पर्धा केली नाही तर प्रगती कशी होईल? ॲडलर यांचं उत्तर खूप स्पष्ट आहे. सर्वात जास्त प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपली ऊर्जा विखुरलेली नसते. जेव्हा आपण इतरांकडे बघण्यात वेळ घालवत नाही तेव्हा ती संपूर्ण ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरली जाते. आणि एकाग्र ऊर्जा नेहमीच जास्त यशस्वी ठरते. जागतिक कीर्तीचे लेखक मुराकामी हारुकी यांची गोष्ट इथे आठवते. ते एक उत्तम मॅरेथॉन धावपटू सुद्धा आहेत. त्यांनी एकदा लिहिलं होतं की धावताना ते कधीही इतरांशी स्पर्धा करत नाहीत. त्यांचा एकच उद्देश असतो, काल जितकं धावलो त्यापेक्षा आज थोडं अधिक सक्षमपणे धावणं. हीच दृष्टी त्यांच्या लेखनातही दिसते. ते इतर लेखकांशी स्पर्धा करत नाहीत. ते फक्त विचार करतात की काल जे लिहिलं त्यापेक्षा आज काहीतरी अधिक खरं आणि जिवंत लिहिता येईल का? याच एका प्रश्नामुळे दशकांनंतरही ते त्याच उत्साहाने लिहित आहेत. मुराकामी यांच्या जगण्यात ॲडलरचा विचार जिवंतपणे दिसतो. जेव्हा स्पर्धा स्वतःशी असते तेव्हा थकवा जाणवत नाही, तर ते एक अर्थपूर्ण परिश्रम वाटतात. पण जेव्हा स्पर्धा इतरांशी असते तेव्हा यश मिळालं तरी मनात एक पोकळपणा राहतो, कारण उद्या नवीन कोणीतरी पुढे येणार असतं. लेखक म्हणतात की ॲडलर आपल्याला असं जीवनदर्शन देतात जिथे प्रगती असते पण पीडा नसते. प्रगती आणि पीडा वेगळे असू शकतात का? आपल्या समाजात मानलं जातं की प्रगतीसाठी त्रास लागतोच, पण ॲडलर सांगतात की मेहनत आवश्यक आहे, पण यातना नाही. जेव्हा आपण स्वतःशी स्पर्धा करतो तेव्हा मेहनत आनंददायी होते, पण जेव्हा इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा तीच मेहनत त्रासदायक ठरते. उदाहरणार्थ, एखादा माणूस नवीन भाषा शिकतोय. जर तो स्वतःला समृद्ध करण्यासाठी शिकत असेल तर तो आनंद घेईल, पण जर तो शेजारच्याला मागे टाकण्यासाठी शिकत असेल तर तेच शिकणं तणावपूर्ण बनेल. शिकणं तेच आहे, पण उद्देश बदलला की सगळंच बदलतं. स्वतःशी स्पर्धा करण्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे अपयशाचा अर्थ पूर्णपणे बदलतो. जेव्हा आपण इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा अपयश म्हणजे पराभव वाटतो. कोणीतरी जिंकलं आणि मी हरलो असं वाटतं. पण जेव्हा स्वतःशी स्पर्धा असते तेव्हा अपयशाचा अर्थ होतो, आज मी इथे चुकलो, पण उद्या मी सुधारू शकतो. इथे अपयश ही शिक्षा नाही, तर ती एक माहिती आहे जी आपल्याला पुढे नेते. किशिमी आणि कोगा यांनी ॲडलरच्या विचाराचं सार एका सुंदर वाक्यात मांडलं आहे, काल होतात त्यापेक्षा आज चांगले व्हा. या वाक्यात संपूर्ण जीवनतत्व दडलेलं आहे. तुलना करू नका पण प्रगती हवी. स्पर्धा नको पण वाढ हवी. इतरांच्या मागे धावू नका पण स्वतःच्या पुढे जाण्याची जिद्द हवी. या वाटेवर चालताना इतर माणसं आता प्रतिस्पर्धी वाटत नाहीत, तर ते सोबती वाटतात. त्यांचं यश आपल्याला प्रेरणा देतं आणि त्यांचा संघर्ष आपल्याला आपला वाटतो. या जगण्यात एकटेपणा नसून एकत्रपणा असतो. ॲडलरचा हा विचार स्वीकारणं म्हणजे स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याची नजर बदलणं आहे. हा बदल आपल्याला हलकं करणारा आहे, कारण तो सांगतो की तुम्ही आहात तिथून पुढे जाता येतं. कालचा तुम्ही हा आजच्या तुमच्यासाठी एकमेव योग्य प्रतिस्पर्धी आहे, आणि हा प्रतिस्पर्धी तुम्हाला हरवायला नाही तर वाढवायला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य धागा हाच आहे की आपल्या सर्व समस्या नात्यामधून येतात, आणि या नात्यामध्ये बदल घडवायचा असेल तर माणसाला आधी स्वतःच्या जीवनाची कर्तव्ये समजून घ्यायला हवीत. ही कर्तव्ये कोणती आहेत आणि ती ओळखल्याने जगणं कसं बदलतं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आतापर्यंत आपण ॲडलरच्या विचारांची खोली समजून घेतली, पण विचार समजणं वेगळं असतं आणि ते प्रत्यक्षात जगणं वेगळं. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा हे विचार रोजच्या सवयींमध्ये उतरतात.
किशिमी आणि कोगा सांगतात की ॲडलरचे विचार फक्त वाचण्यासाठी नाहीत, तर ते जगण्यासाठी आहेत. आणि ते जगण्यासाठी काही सोपे पण खोल बदल करावे लागतात. हे बदल स्वतःकडे पाहण्याच्या नजरेत आणि इतरांशी वागण्याच्या स्वभावात घडवायचे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जेव्हा दुःख येईल तेव्हा थांबून एक साधा प्रश्न विचारायचा. तो प्रश्न म्हणजे, या दुखण्यात दुसरा कोण आहे? मी कोणाच्या नजरेतून स्वतःला पाहतोय? हा प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या दुःखाचं मूळ शोधणं होय. आपण आधी पाहिलं की प्रत्येक पिढीमागे कोणीतरी दुसरा असतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा काल्पनिक. जेव्हा तुम्ही या दुसऱ्या व्यक्तीला ओळखता तेव्हा तुमचं दुःख अधिक स्पष्ट होतं. आणि एकदा का कारण समजलं की त्यावर काम करणं शक्य होतं. रोजच्या आयुष्यात हे कसं करता येईल? एखाद्या दिवशी अचानक मन जड झालं तर थोडा वेळ थांबा. डोळे मिटा आणि स्वतःला विचारा की या जडपणाच्या मागे नक्की कोण आहे? कोणाचं मत किंवा कोणाची अपेक्षा मला त्रास देते? बऱ्याचदा उत्तर लगेच मिळतं. आईचं मत, वरिष्ठांची नजर किंवा मित्राशी केलेली तुलना. जेव्हा ते नाव समोर येतं तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की हे दुःख त्या नात्याशी जोडलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, नात्याशी जोडलेलं दुःख दृष्टिकोन बदलून नक्कीच दूर करता येतं. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे न्यूनतेशी असलेलं नातं बदलणं. न्यूनतेची भावना कधी इंधन ठरू शकते तर कधी निमित्त, आणि हे ठरवणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. यासाठी एक विचार मनात रुजवायचा आहे की मी आत्ता इथे आहे, पण इथेच राहणं माझं नशीब नाही. हे वाक्य छोटं आहे, पण त्यात जबरदस्त ताकद आहे. ते सांगतं की सध्याची परिस्थिती आयुष्याचा शेवट नाही. आत्ता जिथे आहोत तिथून पुढे जाणं नेहमीच शक्य आहे. जेव्हा कोणी स्वतःला म्हणतं की माझ्याकडे हे नाही म्हणून मी काही करू शकत नाही, तेव्हा हा विचार त्याला उत्तर देऊ शकतो, आत्ता नाही, पण पुढे नक्कीच शक्य आहे. आणि हे म्हणणं म्हणजेच प्रयत्नांचा दरवाजा उघडणं होय. तिसरा बदल म्हणजे इतरांच्या यशावर आपली प्रतिक्रिया तपासणं. हे ऐकायला कदाचित थोडं अवघड वाटेल. समजा एखाद्या मित्राच्या प्रगतीमुळे आपल्याला वाईट वाटतं, तर हा एक संकेत आहे की आपण अजूनही उभ्या नजरेत आहोत. त्याचं यश आपल्याला धोका वाटतंय, कारण आपण अजूनही जगाला एक शिडी मानतोय. ही जाणीव आली की बदल शक्य होतो. पुढच्या वेळी जेव्हा कोणाचं यश ऐकायला मिळेल तेव्हा आपल्या पहिल्या प्रतिक्रियेकडे लक्ष द्या. जर तिथे मत्सर किंवा अस्वस्थता असेल तर स्वतःला सांगा, तो त्याच्या वाटेवर पुढे गेला आणि मी माझ्या वाटेवर आहे. आपल्या वाटा वेगळ्या आहेत, पण दोन्ही मौल्यवान आहेत. सरावाने हा विचार स्वाभाविक होतो. मग इतरांचं यश आपल्याला भीती न वाटता प्रेरणा देऊ लागतं. चौथा बदल असा आहे, रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारणे. तो प्रश्न म्हणजे, आज मी काल होतो त्यापेक्षा थोडा चांगला होतो का? हा प्रश्न विचारताना इतरांशी तुलना करायची नाही. हा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद आहे. काही दिवस उत्तर हो असेल तर काही दिवस नाही, पण दोन्ही उत्तरं फायद्याची आहेत. जर उत्तर हो असेल तर एक शांत समाधान मिळतं, आणि जर उत्तर नाही असेल तर विचार करा की उद्या काय वेगळं करता येईल. जो माणूस रोज स्वतःला हा प्रश्न विचारतो तो खऱ्या अर्थाने वाढत राहतो. पाचवा आणि शेवटचा बदल म्हणजे नात्यांना समतल करणे. माणसांना अतिकौतुकाने खूप वर नेऊन ठेवू नका आणि अतिटीकेने खूप खालीही पाडू नका, कारण या दोन्ही गोष्टी उभ्या नजरेचे प्रकार आहेत. एकात माणूस श्रेष्ठ वाटतो तर दुसऱ्यात कनिष्ठ. समतल नातं म्हणजे काय? तर हा समोरचा एक माणूस आहे, त्याच्यात चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात चुकाही आहेत. तो माझ्यापेक्षा वेगळा आहे, पण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. माणूस म्हणून आपण समान आहोत. हा विचार मनात ठेवला की नात्यांमधला ताण लगेच कमी होतो, कारण मग आपल्या अपेक्षा वास्तवाशी जोडलेल्या असतात. या पाचही बदलांचा एकच धागा आहे आणि तो म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे थांबणं, पाहणं आणि समजून घेणं. ही जाणीव आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते की हे खरंच असं आहे का? आणि याचं मूळ कुठे आहे? हे बदल एका दिवसात होत नाहीत. ते हळूहळू एका प्रश्नाने आणि एका निर्णयाने घडतात. पण जेव्हा हे बदल होतात तेव्हा जगणं हलकं होतं, कारण त्यावेळी आपण इतरांच्या नजरेतून नाही तर स्वतःच्या नजरेतून जगायला लागतो. नजर बदलणं हेच ॲडलरच्या मानसशास्त्राचं सार आहे. लेखक या व्यावहारिक शिकवणींना एका सूत्रात बांधतात. जगणं म्हणजे नात्यांमधून जगणं आहे, आणि नात्यात चांगलं जगणं म्हणजे त्यांना समतल ठेवणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि कालपेक्षा आज चांगलं होण्याचा प्रयत्न करणं. या तीन गोष्टी एकत्र आल्या की जगणं मुक्त आणि अर्थपूर्ण होतं. हाच या प्रकरणाचा अंतिम संदेश आहे. या दुसऱ्या रात्रीच्या संवादाचा प्रवास आता एका मोठ्या वळणावर येऊन थांबतो. या वळणावर उभं राहून मागे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते. आपण जे विचार ऐकले ते काही नवे नाहीत, ते आपल्या आत कुठेतरी होतेच. ॲडलर यांनी आणि लेखकांनी फक्त ते शब्दांत मांडले आणि आपल्यासमोर स्पष्टपणे ठेवले.
आता हे सर्व एकत्र घेतलं की एक चित्र उभं राहतं माणसाच्या जगण्याचं, दुःखाचं आणि त्यातून बरं होण्याचं. या प्रकरणाचा पहिला आणि मूलभूत विचार असा आहे की माणसाची प्रत्येक समस्या शेवटी इतर माणसांशी असलेल्या संबंधांशी जोडलेली असते. लाज वाटते तेव्हा तिथे एखादा दुसरा असतो. न्यूनता जाणवते तेव्हा तिथे एक तुलना असते. एकटेपणा जाणवतो तेव्हा तिथे इतरांची अनुपस्थिती असते. हे सांगणं म्हणजे माणसाला कमकुवत ठरवणं नाही, तर त्याच्या दुःखाचं खरं स्वरूप काय आहे हे दाखवणं होय. एकदा का स्वरूप समजलं की उपाय शोधणं सोपं होतं. या विचाराशी जोडलेला दुसरा महत्वाचा मुद्दा असा की न्यूनतेची भावना स्वाभाविक आहे आणि ती वाईट नाही. उलट ती प्रगतीचं इंजिन बनू शकते. पण जेव्हा ती मला काहीच जमत नाही अशा निमित्तात बदलते तेव्हा ती न्यूनगंड बनते. हा न्यूनगंड माणसाला प्रगती करण्यापासून रोखून धरतो. हे ओळखणं म्हणजेच एक प्रकारची मुक्ती आहे. कारण जे आपण स्वतः निर्माण केलं ते आपण सोडूही शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जे लोक स्वतःला विशेष दुर्दैवी म्हणून दाखवतात ते सुद्धा न्यूनतेनेच ग्रासलेले असतात. हा एक श्रेष्ठत्वाचा गंड आहे. दुःख दाखवून स्वतःला विशेष स्थान मिळवण्याचा हा एक प्रयत्न असतो. हे समजणं म्हणजेच दुःखाला साधन म्हणून वापरणं बंद करण्याची पहिली पायरी आहे. या 3 विचारांनंतर एक बदल घडवणारा विचार समोर येतो. जर आपण जीवनाला स्पर्धा मानलं तर इतर लोक आपले प्रतिस्पर्धी बनतात आणि तिथे खरा आनंद मिळवणं अशक्य होतं. हे ऐकायला सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात कठीण आहे. कारण आपण लहानपणापासून स्पर्धेच्या वातावरणात वाढलो आहोत. शाळेत गुणांची शर्यत, नोकरीत पदाची शर्यत आणि समाजात दर्जाची शर्यत. ही शर्यत इतकी खोलवर रुजली आहे की तिला न मानणं म्हणजे हार मानल्यासारखं वाटतं. पण ॲडलर सांगतात की ही शर्यत खरी नाही, ती आपण स्वतः निर्माण केली आहे. जगाकडे उभ्या नजरेने पाहणं म्हणजे वर खाली पाहण्याची सवय थांबवणं आणि आडव्या नजरेने पाहणं म्हणजे एकमेकांना बरोबरीने पाहण्याची सुरुवात करणं. हा बदल फक्त विचारात राहून चालणार नाही, तो वागण्यात यायला हवा. जेव्हा एखाद्याला यश मिळतं तेव्हा त्याला प्रतिस्पर्धी न मानता सोबती मानणं हे फक्त आडव्या नजरेनेच शक्य होतं. असं केल्यामुळेच इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होण्याची संधी मिळते. श्रेष्ठ होण्याची इच्छा चुकीची नाही, पण ती इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी नसावी, तर ती कालच्या स्वतःपेक्षा पुढे जाण्यासाठी असावी. हाच या प्रकरणाचा सर्वात महत्वाचा संदेश आहे. तुमच्यात वाढण्याची इच्छा आहे आणि ती चांगली आहे. फक्त तिची दिशा बदला, इतरांकडे नाही तर स्वतःकडे. काल होतो त्यापेक्षा आज थोडा अधिक चांगला, हे एकच सूत्र तुमचं जगणं बदलू शकतं. मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी एकदा म्हटलं होतं, माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःचा आहे आणि त्याचा सर्वात मोठा मित्रही तो स्वतःचा आहे. युंग यांनी आयुष्यभर स्वतःशीच सखोल संवाद साधला. ते इतरांशी स्पर्धा करत नव्हते, तर स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या या जगण्यातून समजतं की स्वतःशी स्पर्धा केल्यामुळेच खरा विकास आणि आत्मविश्वास जन्म घेतो. याचा सर्वात आशादायक विचार असा आहे की जेव्हा आपण स्पर्धा सोडतो तेव्हा इतर लोक आपले सहप्रवासी बनतात आणि तेव्हाच खरी नाती तयार होतात. खऱ्या नात्याची भूक प्रत्येक माणसाला असते. आपल्याला कोणाशी तरी खऱ्या अर्थाने जोडलं जायचं असतं. उभ्या जगात हे शक्य नाही कारण तिथे प्रत्येक जण स्पर्धक आहे. पण आडव्या जगात हे शक्य आहे कारण तिथे प्रत्येक जण सोबती आहे. या एका साध्या बदलाने आपलं जगणं हलकं आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. या संपूर्ण प्रकरणाचं सार एका वाक्यात सांगता येईल, माणसाचं दुःख नात्यामधून येतं आणि आनंदही नात्यामधूनच मिळतो. फरक फक्त नात्यांकडे पाहण्याच्या नजरेत आहे. उभ्या नजरेत दुःख आहे आणि आडव्या नजरेत आनंद आहे. क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, या क्षणी माझ्या दृष्टिकोनातून कोण प्रतिस्पर्धी आहे आणि कोण माझा सहप्रवासी असू शकतो. ही अस्वस्थता मौल्यवान आहे, कारण तीच बदलाची दारं उघडते. आपली नजर आता उभ्या नजरेवरून आडव्या नजरेकडे वळवायला हवी. आपलं आयुष्य एकटेपणात नाही तर ते नात्यांमध्ये गुंफलेलं आहे. चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं आपल्या हातात आहे. आपण आपली नजर बदलू शकतो आणि स्वतःच्या वाढीची दिशा ठरवू शकतो. नात्यांचा दृष्टिकोन, स्वतःची जाणीव आणि सतत प्रगती करण्याचा प्रयत्न, या गोष्टी जीवन अर्थपूर्ण बनवतात. हा विचार मनात ठेवा आणि रोज स्वतःला विचारा, आज मी कोणाकडे उभ्या नजरेने पाहिलं? आज मी माझ्या न्यूनतेला निमित्त बनवलं का? आणि आज मी काल होतो त्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? हे 3 साधे प्रश्न दररोज विचारल्यास एक नवी जाणीव निर्माण होईल. जिथे आपण कोणाशी स्पर्धेत नाही, जिथे आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातं. एक क्षण थांबा. आत्ता या क्षणी स्वतःला विचार करा, आजूबाजूचे लोक तुम्हाला कसे वाटतात? ते तुमचे सोबती आहेत की तुम्ही त्यांना स्पर्धक समजत आहात? ते आपले वाटतात की परके? जे उत्तर मनात येईल तेच सांगेल की तुम्ही कोणत्या जगात जगत आहात, उभ्या नजरेत की आडव्या नजरेत.
ही छोटी जाणीव ॲडलरच्या दुसऱ्या रात्रीच्या संपूर्ण प्रवासाचं सार उलगडते. जिथे आपण स्वतःच्या नजरेतून जगतो, जिथे इतरांना प्रतिस्पर्धी मानलं जात नाही आणि जिथे खरा आनंद आणि सहवास शक्य होतो. किशिमी आणि कोगा सांगतात की ही दुसरी रात्र या पुस्तकाचा वैचारिक पाया आहे. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी एकत्र येतात: आपल्याला पीडा का होते आणि त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग कोणता. हे दोन्ही एकत्र येणंच ॲडलरच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. तो फक्त प्रश्न विचारत नाही, तर तो आपल्याला उत्तरंही देतो, ज्यातून आपण खरोखर बदल अनुभवू शकतो. आपण जी पीडा वैयक्तिक किंवा नशिबाची मानतो, ती खरं तर आपल्या सामाजिक दृष्टिकोनाची समस्या आहे. आपल्याला वाटतं की आपला एकटेपणा आणि न्यूनगंड आपल्या स्वभावात किंवा भूतकाळात आहे. पण ॲडलर सांगतात, नाही, ही सगळी गोष्ट आपल्या आणि जगाच्या नात्यातून निर्माण होते. ती आपल्यात नाही, तर ती आपल्या नजरेत आहे. आणि चांगली बातमी ही की ही नजर बदलता येते. हा विचार स्वीकारणं सोपं नाही, कारण पीडेला स्वभाव म्हटलं की निराशा येते, कारण स्वभाव बदलत नाही असं वाटतं. पण जर त्याच पीडेला दृष्टिकोनाची समस्या म्हटलं तर एक आशा निर्माण होते, कारण दृष्टिकोन बदलू शकतो. आणि हीच आशा ॲडलरच्या विचारांचं खरं बळ आहे. जोपर्यंत आपण जीवनाला शर्यत मानतो, तोपर्यंत शांती किंवा समाधान मिळणार नाही. मग प्रश्न येतो की प्रेरणा कुठून येईल. स्पर्धेतून मिळणारी प्रेरणा आपल्याला थकवते, पण स्वतःच्या वाढीतून मिळणारी प्रेरणा आपल्याला जगवते. पहिली प्रेरणा बाहेरून येते, पण दुसरी प्रेरणा आपल्या आतून उगवते. मुक्तीचा मार्ग खरंच सोपा आहे. इतरांशी स्पर्धा थांबवा, स्वतःची प्रगती पहा आणि नाती समतल ठेवा. लेखक सोपा हा शब्द मुद्दाम वापरतात, कारण हे बुद्धीला सोपं आहे, पण सवयींना कठीण आहे. उभ्या जगात जगण्याची आपली सवय इतकी जुनी आहे की ती बदलायला वेळ लागतो. पण त्या प्रवासात छोट्या चुकांमधूनच आपण शिकतो आणि आयुष्य हलकं होत जातं. जेव्हा आपण जगाकडे आडव्या नजरेने पाहतो, तेव्हा काहीतरी अद्भुत घडतं. जी दुनिया आधी स्पर्धकांनी भरलेली वाटत होती, ती आता सहप्रवाशांनी भरलेली वाटू लागते. रस्त्यावरचा माणूस आता शत्रू नसून आपल्यासारखाच एक प्रवासी वाटतो. ऑफिसमधला सहकारी प्रतिस्पर्धी नसून सोबती वाटतो. आणि मित्राचं यश आता धोका नाही, तर प्रेरणा वाटू लागतं. जिथे आजूबाजूचे लोक सोबती आहेत, तिथे एकटेपणा संपतो. जिथे इतरांचं यश प्रेरणा आहे, तिथे मत्सर संपतो. आणि जिथे आपली स्पर्धा स्वतःशीच आहे, तिथे थकवा संपतो. हे जग आपल्या आजूबाजूलाच आहे, फक्त आपल्याला नजर बदलायची आहे. स्वामी विवेकानंद यांची आठवण इथे येते. त्यांनी नेहमी सांगितलं की जोपर्यंत माणूस स्पर्धेत अडकलेला आहे, तोपर्यंत तो आपल्या खऱ्या शक्तीला ओळखू शकत नाही. स्वामीजी जेव्हा शिकागोच्या धर्मपरिषदेत बोलले, तेव्हा ते कोणाशी स्पर्धा करायला गेले नव्हते. ते स्वतःचं सत्य मांडायला गेले होते. त्यांच्या शब्दांत स्पर्धेचा थकवा नव्हता, तर एक शांत खात्री होती. जेव्हा माणूस स्पर्धेतून बाहेर येतो, तेव्हा त्याच्याकडे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद येते. ही शक्ती स्पर्धेतून कधीच मिळत नाही. ती तेव्हाच येते जेव्हा माणूस म्हणतो, मी जे आहे ते आहे, आणि आज मी कालपेक्षा थोडा अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करतोय. किशिमी आणि कोगा या प्रकरणाचा शेवट ॲडलरच्या एका मूलभूत विचाराने करतात: इतरांना प्रतिस्पर्धी समजू नका. हे वाक्य स्वातंत्र्याची खरी व्याख्या सांगतं. स्वातंत्र्य म्हणजे एकट्याने जगणं नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधता येणं, त्यांच्या यशाने अस्वस्थ न होणं. जेव्हा हे शक्य होतं, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हे स्वातंत्र्य तेव्हाच येतं जेव्हा आपण जगाला शिडी म्हणून पाहणं बंद करतो, जेव्हा आपण दुःखाचं प्रदर्शन करून विशेष स्थान मागणं सोडतो, आणि जेव्हा आपण फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतो. हे सगळं एका दिवसात होत नाही, पण हे शक्य आहे. आपली परिस्थिती किंवा भूतकाळ बदलू शकत नाही, पण आपली नजर बदलू शकते. आणि नजर बदलली की जग बदलतं. हे बदलणं एकट्याने होत नाही, तर हे विचार जेव्हा सवयीत उतरतात तेव्हाच घडतं. याची सुरुवात एका प्रश्नाने होते: आजूबाजूचे लोक माझे प्रतिस्पर्धी आहेत की सहप्रवासी? जर उत्तर आज प्रतिस्पर्धी असेल तर ते ठीक आहे, कारण प्रामाणिक उत्तरातूनच बदल सुरू होतो. उद्या एक छोटा प्रयत्न करा. कोणाच्या यशाबद्दल ऐकल्यावर एक क्षण थांबा आणि मनात म्हणा, तो त्याच्या वाटेवर चालतोय आणि मी माझ्या. आपण वेगळे आहोत, पण बरोबरीने आहोत. हा एक क्षण ॲडलरच्या विचारांचं पहिलं पाऊल आहे. हा प्रवास स्पर्धेच्या जगातून सहप्रवाशांच्या जगाकडे जाणारा आहे, आणि हा प्रवास तुमची वाट पाहत आहे. ॲडलर यांनी आपल्याला सांगितलं की आपली प्रत्येक समस्या नात्यांमधून येते, पण त्यांनी आशेचा दिवाही दाखवला की नजर बदलणं आपल्या हातात आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा: आज मी काल होतो त्यापेक्षा थोडा अधिक चांगला होतो का? इथे कोणाशी तुलना नाही, फक्त स्वतःशी एक प्रामाणिक संवाद. हे एकच सूत्र तुमची नजर आणि तुमचं जग बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुमची पीडा तुमच्या स्वभावात नाही, ती तुमच्या नजरेत आहे. जग बदलत नाही,
पण तुमची नजर बदलली की जग बदलतं. एक क्षण थांबा आणि विचार करा, इतरांना आनंदी करण्यासाठी मी स्वतःच्या आयुष्याचा किती भाग सोडून देतो? हे उत्तर तुमच्या आताच दडलेलं आहे. ते एक जाणीव आहे जो तुम्हाला पुढे विचार करायला लावेल. मी आरजे आणि हे होतं बोलकी पुस्तके. जर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रवास आणखी खोल आणि अंतर्मुख करणारा आहे. या प्रवासात एकत्र चालताना तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकाल आणि जगाकडे पाहण्याची तुमची नजर नक्कीच बदलेल.